लाईट. बरोबर, लाईट म्हणजेच प्रकाश हा चॅप्टर आपला राहिला. यस, गुड आफ्टरनून सचिन, गुड आफ्टरनून. चलो बघा, सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या बरं का वेळेत. म्हणजे मी आधीपासून सांगतोय, आताही सांगतो की फॉर्म वेळेत भरा. नंतर लांब लांब नंबर आले हे झालं फॉर्म भरताना, कारण काही लोकांना ऑनलाईन पेमेंट करताना प्रॉब्लेम येतात. बरोबर, सध्या तर पेमेंटचा ऑप्शन चूज करताना SBI करा. इझी बस पेक्षा पण SBI चा जो ऑप्शन आहे तिथून तुम्ही पेमेंट करा. तुम्हाला सोपं जाईल पेमेंट करणं, कारण त्या लिंक वरून पेमेंट होत आहे. ठीक आहे, जागा वाढतील त्याप्रमाणे अभ्यासावरती फोकस ठेवा. ठीक आहे, आपल्याला काय चालू करायचं आहे, लाईट हा चॅप्टर चालू करायचा आहे. लाईट, प्रकाश. प्रकाश म्हणजे काय आहे? प्रकाश म्हणजे काय? आपलं एक ऊर्जेचं स्वरूप आहे. प्रकाश काय आहे? ऊर्जेचं एक स्वरूप आहे असं आपण सांगितलेलं आहे. प्रकाश काय आहे? ऊर्जेचे स्वरूप. बरोबर आहे का? प्रकाश म्हणजे ऊर्जेचे स्वरूप आहे. आणि याच्यामुळं काय होतं, आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं म्हणजे दृश्य संवेदना, आपल्या डोळ्यांना दिसतं किंवा आपण जे रंग ओळखतो ते कशामुळे होतं? या प्रकाशामुळे होतं. आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात, म्हणजेच आपण गोष्टी बघू शकतो, पाहू शकतो. हे सगळं कशामुळे होतं? प्रकाश ऊर्जेमुळं आपल्याला ते घडून येतं. ठीक आहे, प्रकाश काय आहे? ऊर्जेचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग प्रकाश प्रवास करताना कसा करतो? प्रकाश आपल्यापर्यंत जो येतो तो कसा येतो? प्रकाश विद्युत चुंबकीय प्रारणांच्या स्वरूपात. प्रकाश कसा प्रवास करतो? प्रवास कसा करतो? विद्युत चुंबकीय प्रारणे. प्रारणे म्हणजे काय? तरंग वगैरे म्हणू शकता. विद्युत चुंबकीय पट्टा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण ज्याला म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये अजूनही बाकीच्या गोष्टी आहेत. त्यात गामा रेज असतात, एक्स रेज असतात. बरोबर आहे, अल्ट्रावेव्ह असतात. आपण ज्या गोष्टी बोलतो या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये या प्रकारच्या लहरी त्यात असतात. आणि त्यामध्ये एक भाग हा कशाचा असतो? विजिबल लाईट. एक काय असतो? दृश्य प्रकाश, विजिबल लाईट असं आपण त्याला म्हणतो. दृश्य प्रकाश हा एक त्या विद्युत चुंबकीय पट्ट्याचा भाग आहे. ठीक आहे, आपण ते बघणार आहोत. विद्युत चुंबकीय पट्ट्यामध्ये काय काय आहे, त्याचे शोध कुणी लावलेला आहे, जे काही महत्व. आधी कन्सेप्ट समजून घेऊयात, प्रकाश काय आहे, आणि मग हळूहळू आपण पुढे जाऊ. येतं लक्षात? यस, प्रकाश म्हणजे काय आहे? ऊर्जेचं स्वरूप आहे, एक विद्युत चुंबकीय प्रारणांचा भाग आहे दृश्य प्रकाश हा. आणि ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होते, म्हणजे ज्यामुळे आपण गोष्टी पाहू शकतो किंवा ओळखू शकतो किंवा रंग ओळखू शकतो. हे कशामुळे घडतं? तर या प्रकाशामुळं घडतं. बरोबर आहे, या प्रकाशामुळं त्या गोष्टी घडतात. मग त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत प्रकाशाचे, काही कृत्रिम स्रोत आहेत. बरोबर, मग नैसर्गिक स्रोत आपला महत्वाचा कोणता आहे? नॅचरल सोर्स. नॅचरल सोर्स आपला महत्वाचा कोणता आहे प्रकाशाचा? नैसर्गिक स्रोत कोणता आहे? सूर्य. बरोबर आहे, सूर्याच्या मिळणाऱ्या, सूर्यापासून जी प्रकाश ऊर्जा मिळते त्यापासून आपण गोष्टी बघू शकतो, करू शकतो. बरोबर, किंवा काजवे असतील किंवा धूमकेतू असेल. बरोबर, धूमकेतू असेल, काजवे असतील, हे काय झाले? नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत झाले. कृत्रिम स्रोत काय आहेत? कृत्रिम स्रोत काय आहेत प्रकाशाचे? आपला बल्ब आहे. बरोबर, ट्यूबलाइट आहे, मेणबत्ती आहे. बरोबर, दिवे आहेत, स्ट्रीट लाईट्स वगैरे आपण जे वापरतो ते, हे काय आहेत? कृत्रिम सोर्स आहेत. बरोबर, कृत्रिम सोर्स आपल्याला आहेत. यस, सन. यस, करेक्ट. कृत्रिम सोर्स वगैरे आहेत. या गोष्टी काय आहेत? हे सोर्सेस ऑफ लाईट आहे. बरोबर आहे, एक नॅचरल आहे, एक आर्टिफिशियल आहे. मग आपल्याला जी प्रकाश ऊर्जा मिळते, आपल्याला जी प्रकाश ऊर्जा मिळते ती कुणापासून मिळते? सगळ्यात जास्त सूर्यापासून. मग सूर्यामध्ये जो प्रकाश निर्माण होतो तो काय आहे? प्रकाश काय आहे? पहिल्यांदा ऊर्जेचं स्वरूप आहे. मग सूर्यामध्ये जी प्रकाश ऊर्जा निर्माण होते ती कशी होते? केंद्रकीय सम्मीलन या प्रक्रियेद्वारे सूर्यापासून कशाद्वारे मिळते आपल्याला ऊर्जा? केंद्रकीय सम्मीलन.
केंद्रकीय सम्मीलन, बरोबर आहे का? म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन, बरोबर आहे? न्यूक्लिअर फ्युजन असं आपण त्याला म्हटलेलं आहे, फ्युजन म्हटलेलं आहे बरं का. संमेलनला आपण फ्युजन म्हटलेलं आहे. तुम्हाला मी किरणोत्सारिता या चॅप्टर मध्ये पण हा पॉईंट सांगितलाय. सूर्यापासून आपल्याला ऊर्जा कशा स्वरूपात कोणत्या प्रक्रियेद्वारे मिळते? केंद्रकीय सम्मीलन या प्रक्रियेद्वारे मिळते, ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतो. दोन हलक्या म्हणजे मूलद्रव्यांचं रूपांतर त्याच्यापेक्षा थोड्याशा जड मूलद्रव्यात होताना जी काही ऊर्जा निर्माण होते त्याला आपण म्हणतो केंद्रकीय सम्मीलन. आणि त्या ऊर्जेपासून आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो, बरोबर आहे? सूर्यापासून प्रकाश आपल्याला मिळतो. म्हणजेच सूर्यापासून जो प्रकाश आपल्याला मिळतो, बरोबर आहे? सूर्यापासून आपल्याला जो प्रकाश मिळतो तो आपल्याला किती मिळतो? दर सेकंदाला किती मिळतो? 4 × 10⁻26 जूल इतकी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते. किती मिळते? 4 × 10⁻26 जूल. ह्याला स्टार मार्क करून ठेवा. तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये, सरळ सेवामध्ये वगैरे एक्सपेक्टेड क्वेश्चन साठी हा क्वेश्चन असेल. ठीक आहे. सूर्यापासून आपल्याला एका सेकंदात किती ऊर्जा मिळते? 4 × 10⁻26 जूल इतकी ऊर्जा आपल्याला मिळते, बरोबर आहे? मग जो प्रकाश आपल्याला मिळतो, जो प्रकाश आहे, प्रकाश किंवा जो चमकण्याचा भाग आहे, बरोबर आहे? प्रकाश आपल्याला जो मिळतो त्याला त्याची जी काही इंटेन्सिटी आहे, त्याची जी तीव्रता आहे, ते मोजण्याचं एकक काय आहे? जी तीव्रता आहे ते मोजण्याचं एकक काय आहे? लुमेन हे एकक आहे. यालाही स्टार मार्क करून ठेवायचं आहे कंपल्सरी. त्याचं एकक काय आहे? लुमेन. म्हणजेच काय आहे? लुमेनची व्याख्या काय आहे? तुम्हाला डायरेक्ट विचारतील हे स्टेटमेंट. एखाद्या स्रोतामधून एका सेकंदामध्ये उत्सर्जित होणारा प्रकाश डॅश डॅश या एककात मोजला जातो. ठीक आहे. डॅश डॅश या एककात मोजला जातो. डायरेक्ट तुम्हाला विचारतील तर कशात मोजला जातो? लुमेन या एककात मोजला जातो. नीट लक्षात ठेवायचं, लुमेन या एककात मोजला जातो. ठीक आहे. मग ज्यावेळी केंद्रकीय सम्मीलन होतं त्यावेळी पदार्थामधून जे काही वस्तुमानाचं रूपांतर आहे, पदार्थाच्या वस्तुमानाचं जे रूपांतर आहे ते ऊर्जेत होतं. मग ते कोणत्या फॉर्म्युलाने आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं? आईन्स्टाईननी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे आपल्याला, E = mc². म्हणजे दोन हलक्या मूलद्रव्यापासून ज्यावेळी एखाद्या जड मूलद्रव्यामध्ये थोडंसं रूपांतर होतं त्यावेळी जी ऊर्जा निर्माण होते, जी ऊर्जा निर्माण होते ती कोणत्या सूत्राने आपल्याला काढावी लागते? E = mc². म्हणजे वस्तुमानात जो काही फरक पडेल त्याचं रूपांतर ऊर्जेत होतं, त्यामुळं ते काढताना E = mc² या सूत्रानं ती ऊर्जा काढली जाते. M म्हणजे काय आहे? त्या मूलद्रव्याचं वस्तुमान आहे. C म्हणजे काय आहे? प्रकाशाचा हवेतील वेग. 3 × 10⁸ मीटर/सेकंद हा प्रकाशाचा वेग आहे. प्रकाशाचा किरण वस्तुमानावरती आदळल्यामुळं त्याचं रूपांतर वेगवेगळ्या ह्याच्यात होणं, ऊर्जेत होणं, त्याला आपण म्हणतो, हा सूत्राने त्याची ऊर्जा आपल्याला वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर जे होतं ते काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला आहे E = mc². आणि सांगितलाय कोणी? हा आईन्स्टाईननी सांगितलेला आहे. येते का लक्षात? बघा. बरोबर. मग प्रकाशाचा वेग, सर्वात पहिल्यांदा प्रकाशाच्या वेगाची गणना कोणी केलेली आहे? ओलस रोमर या शास्त्रज्ञानं प्रकाशाच्या वेगाची गणना केलेली आहे. मग त्यांना संदर्भ ग्रह कोणता पकडला होता? गुरु या ग्रहाचा अभ्यास करताना ओलस रोमर या शास्त्रज्ञानं प्रकाशाची गणना सर्वात पहिल्यांदा केलेली आहे. येते का लक्षात? बघा. प्रकाशाच्या वेगाची सर्वप्रथम गणना कोण केलेली आहे? ओलस रोमर. याला स्टार मार्क करून ठेवायचं बरं का. ओलस रोमर या शास्त्रज्ञांनी गुरु ग्रहाला संदर्भ ग्रह धरून त्या प्रकाशाच्या वेगाची गणना सर्वप्रथम केलेली आहे. बरोबर. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो? तर तो आहे 500 सेकंद. किती म्हणतोय मी? 500 सेकंद. आणि मिनिटांमध्ये आपण सांगायचं म्हटलं तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ लागतो. किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद. आणि हा तुमचा PYQ आहे, सरळ सेवासाठी वगैरे कंपल्सरी. हा तुमचा PYQ आहे. येस. मग
त्याच्यानंतर चंद्रावरून परावर्तित, चंद्राला तर प्रकाश नसतो बरोबर आहे, सूर्याचा प्रकाश जो चंद्रावरती पडतो तिथून परावर्तित होऊन जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपल्याला प्रकाश दिसतो बरोबर आहे, मग चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन तो प्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी, परावर्तित प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? 1 मिनिट 28 सेकंद. किती आहे? 1 मिनिट 28 सेकंद. याला आपण स्टार मार्क करून ठेवायचं. हे जे आहे हे नीट लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा गणना कुणी केली आहे? ओलस रोमर या शास्त्रज्ञाने केली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणारा प्रकाश, पोहोचणारा प्रकाश, त्याला लागणारा कालावधी आहे 500 सेकंद बरोबर, 8 मिनिट 20 सेकंद. चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवरती परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? 1 मिनिट 28 सेकंद. येते का लक्षात? बरोबर. मग हवेमध्ये प्रकाशाचा वेग आपण किती कन्सिडर करतो? हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हा तुमचा PYQ आहे, सरळ सेवासाठी वगैरे सही कर. इव्हन तुमच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा तुम्हाला मल्टीलायनर मध्ये हा क्वेश्चन दिसेल. या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्यात. या पूर्ण स्लाइड मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? हे लुमेन हे एकक काय आहे? एका सेकंदात, एखाद्या स्रोतामधून एका सेकंदात उत्सर्जित होणारा जो प्रकाश आहे किंवा प्रकाशाची तीव्रता आहे ते कशामध्ये मोजतो आपण? लुमेन या एककात मोजतो. लुमेन या एककात. त्यालाच आपण काय म्हणतो? लुमिनस फ्लक्स असं म्हणतो. लुमिनस फ्लक्स असं आपण त्याला म्हणतो. येतं का लक्षात? बघा, हे कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जर हे कन्सेप्ट नीट कळाले, तुम्हाला प्रकाश हा चॅप्टर खूप सोपा वाटायला चालू होईल. हे बेसिक कन्सेप्ट आधी समजून घ्यायचे. तुम्हाला प्रकाश हा चॅप्टर खूप सोपा वाटायला चालू होईल. हे फॅक्ट्स आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर सरळ सेवाला प्रश्न विचारला तुम्हाला तर त्याच्यावरती विचारते. कंबाईनला शक्यतो या चॅप्टरवर मध्ये आरसे व भिंग आणि मानवी डोळा ह्याच्यावरती जास्त फोकस आयोगाने केला आहे 2021 नंतर. बघा मी काय सांगतो, 2021 नंतर या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त फोकस आयोगाने कशावरती केलेला आहे? तुम्हाला प्रश्न विचारताना आरसे व भिंग आणि मानवी डोळा याच्यावरती आयोगाने इथं क्वेश्चन, म्हणजे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते फोकस केलेले आहे. ठीक आहे. लाईट हा चॅप्टर जो कोअर भाग आहे त्याच्यावरती 2021 नंतर तुम्हाला जास्त प्रश्न दिसत नाही. त्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित अप्रोच ठेवून अभ्यास करा. तुम्हाला इथले जर कन्सेप्ट कळाले तर तुम्हाला आरसे व भिंग मध्ये फोकल लेंथ वगैरे काय आहे, नाभी लांबी किंवा हे जे आहे या गोष्टी तुम्हाला कळतील. त्यामुळं इथले कन्सेप्ट तिथं लागणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित हा कन्सेप्च्युअल पार्ट समजून घ्या. तो पार्ट तुम्हाला लगेच लक्षात राहील. तिथं तुम्हाला पाठांतराची वगैरे गरज पडणार नाही. याचा लक्षात. प्रकाशाच्या वेगाची गणना सगळ्यात पहिल्यांदा कोणी केली आहे? ओलस रोमर या शास्त्रज्ञानं केली आहे. संदर्भ ग्रह कोणता पकडला होता? गुरु हा ग्रह संदर्भ ग्रह पकडला होता. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सूर्याचा प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिट 20 सेकंद, म्हणजेच 500 सेकंद इतका वेळ लागतो. आणि चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेला पृष्ठभाग पृथ्वीच्या पृष्ठभागावर, परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 1 मिनिट 28 सेकंद इतका वेळ लागतो. येते का लक्षात हा पॉइंट? येस. बघा, कळतोय सगळ्यांना? ऑनलाईन जनता सगळ्यांना कळतोय हा पॉइंट? बघा, मगाशी आपण सांगितले त्याप्रमाणे प्रकाशाचं स्वरूप कसं असतं? विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात प्रकाश किरण प्रवास करतात. बरोबर आहे का? आपण काय सांगितलं होतं? विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात प्रकाश किरण प्रवास करतात. प्रकाश किरण जे प्रवास करतात ते विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात एक दृश्य प्रकाश हा त्या विद्युत चुंबकीय पट्ट्याचा भाग असतो. बरोबर आहे? त्याच्या माध्यमातून आपले प्रकाश हा त्यातून प्रवास करतो. त्यामुळं त्याला माध्यमाची आवश्यकता असते का? नाही. तरंगाच्या स्वरूपात तो प्रवास करतो, त्याला माध्यमाची आवश्यकता नसते. निर्वातातून सुद्धा प्रकाश प्रवास करतो.
हे लक्षात ठेवायचं. ध्वनीला ज्या पद्धतीनं माध्यमाची आवश्यकता असते तशी प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नाही. निर्वातामधून सुद्धा प्रकाश प्रवास करतो, हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. विद्युत चुंबकीय प्रणांचं स्वरूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, डोळ्यांना दृश्य संवेदना म्हणजे आपण काही गोष्टी ज्या बघायचं काम करतो ते आपण बघतो. बरोबर आहे. मग आता बघा काय काय दिलंय इथे बघा. विद्युत चुंबकीय वर्णपटाचे घटक दिले आहेत. विद्युत चुंबकीय वर्णपट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, ज्यांना इंग्लिश मध्ये कळतं त्यांच्यासाठी सांगतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, विद्युत चुंबकीय पट्टा. यस, कळतंय. आता बघा यामध्ये असणारे जे घटक आहेत, यामध्ये असणारे जे घटक आहेत ते तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे आहेत बघा. ते लक्षात कसे ठेवायचे त्याचे ट्रिक सांगतोय. गांगुलीचा एक्स फॅक्टर, गांगुलीचा एक्स फॅक्टर. गांगुलीच्या काळात सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून कुणाला ओळखलं जायचं, युवराज सिंगला. बरोबर आहे. गांगुलीचा एक्स फॅक्टर युव्ही मस्तरे, युव्ही मस्तरे. गांगुलीचा एक्स फॅक्टर युव्ही मस्तरे. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. गांगुलीचा जी जो लिहिलाय तो काय आहे, गॅमा रेज आहेत. एक्स म्हणजे एक्सरेज आहेत. ठीक आहे. यू म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट आहेत, अतिनील किरणे. व्ही म्हणजे विजिबल लाईट, दृश्य प्रकाश आहे. आय म्हणजे इन्फ्रारेड, इन्फ्रारेड किरणे ज्याला आपण म्हणतो. एम म्हणजे मायक्रोवेव्ह, सूक्ष्म लहरी या आहेत. आणि रेचं जे आर आहेत ते आहेत रेडिओ वेव्स. येते का लक्षात बघा. गॅमा किरणे, एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट, अतिनील किरणे, विजिबल दृश्य लाईट, इन्फ्रारेड, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्स अतिसूक्ष्म किरणे आणि तुमचं रेडिओ वेव्स. या पद्धतीचा तुमचा मॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो. ठीक आहे. या पद्धतीचा तुमचा मॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. मग प्रकाशाचं जे प्रसारण आहे, प्रकाशाचं प्रसारण होताना ते कसं होतं, एका रेषेत होतं. एक रेषीय प्रसारण असतं. प्रकाशाचं प्रसारण कसं होतं, एक रेषीय प्रसारण होतं. म्हणजे प्रकाश प्रवास करताना एका रेषेत प्रवास करतो म्हणून त्याला एक रेषीय प्रसारण असं म्हणतात. प्रकाशाचं प्रसारण एक रेषीय प्रसारण असं म्हणतात. येतं लक्षात बघा. यस. मग बघा प्रकाश किरणांची जी तरंग लांबी आहे ती किती आहे, 4 × 10⁻⁻7 मीटर आहे बरं का. इथे ह्याच्यावरती फोकस करा नीट. 4 × 10⁻⁻7 मीटर ते 7 × 10⁻⁻7 मीटर. जर त्यालाच आपण नॅनोमीटर मध्ये घेतलं तर 400 ते 700 नॅनोमीटर, किंवा जर अँगस्ट्रॉंग युनिट मध्ये घ्यायचं असेल तर 4000 ते 7800 अँगस्ट्रॉंग युनिट. ठीक आहे. हे नीट स्टार मार्क करून ठेवा. तिन्ही पैकी काहीही विचारतील एक. ठीक आहे. सरळ सेवाला तुमचा हा PYQ आहे. सरळ सेवेसाठी सरळ सेवेसाठी हा तुमचा PYQ आहे. तुम्हाला त्या ट्रिकने तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जोड्या लावासाठी तुम्हाला विचारला जातो कंपल्सरी. मोस्ट इम्पॉर्टंट हा चार्ट आहे. कशासाठी विचारतात, जोड्या लावा यासाठी विचारतील कंबाईनला, आणि वन लाइनर तुम्हाला सरळ सेवामध्ये विचारतील कंपल्सरी. येते का लक्षात. यस. ऑनलाईन कोण कोण आहेत त्यांनी सांगायचं आहे. बघा मग आता ज्या आपण या लहरी बघितल्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये, ज्या लहरी आहेत त्यांचा शोध कोणी लावलेला आहे. ठीक आहे. याच्यावरती जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारतील, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आता ऍक्च्युअली तो उलट सुलट झालेलं आहे. लक्षात ठेवा. लहरींचा प्रकार, या ऍक्च्युअली लहरी कुठं पाहिजेत, इकडं पाहिजेत. आणि हे जे सगळे त्यांचे शोधकर्ता आहेत ते इकडं पाहिजेत. बरोबर. शोध कुणी लावला, इथं आहे.
ते इकडे इकडे झालेलं आहे, तेवढं समजून घ्या. ठीक आहे. दृश्य प्रकाशधरी विजिबल लाईट इथं लिहून ठेवतो मी, इंग्लिशमध्ये ज्यांना कळतं त्यांच्यासाठी. विजिबल लाईट शोध कुणी लावलेला आहे? न्यूटनने त्याचा शोध लावलेला आहे. विजिबल लाईट दृश्य प्रकाशाचा शोध कुणी लावलेला आहे? न्यूटनने लावलेला आहे. यस, न्यूटनने दृश्य प्रकाशाचा शोध लावलेला आहे. अवरक्त किरणे इन्फ्रारेड इथंच लिहितो. इन्फ्रारेड अवरक्त किरणे विल्यम हर्शेल या व्यक्तीनं त्याचा शोध लावलेला आहे. विल्यम हर्शेल या व्यक्तीनं अवरक्त किरणांचा शोध लावलेला आहे. अतिनील किरणे युव्ही रेज, युव्ही रेज अतिनील किरणे अल्ट्राव्हायोलेट रेज जोहान रिटर या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावलेला आहे. कोण लावलेला आहे? जोहान रिटर या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावलेला आहे. रेडिओ वेव्स रेडिओ लहरी ज्याला आपण म्हणतो रेडिओ वेव्स शोध कोणी लावलाय? हेनरिच हर्ट्झ. हेनरिच हर्ट्झ या शास्त्रज्ञांनी रेडिओ लहरी आणि सूक्ष्म लहरींचा शोध सुद्धा हेनरिच हर्ट्झनीच लावलेला आहे. सूक्ष्म लहरी म्हणजे काय? मायक्रोवेव्स. मायक्रोवेव्हचा शोध कुणी लावलेला आहे? हेनरिच हर्ट्झ या शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे. हेनरिच हर्ट्झने शोध कसा लावलाय? सूक्ष्म लहरी. एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? विल्यम रॉन्टजेन. आणि हा तुमचा खूप फेवरेट क्वेश्चन असतो बरं का, आयोगाने खूप वेळा तुम्हाला कंबाईनला सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. क्ष किरणांचा एक्सरेचा शोध कुणी लावलेला आहे? एक्सरेचा शोध लावलेला आहे विल्यम रॉन्टजेन या शास्त्रज्ञानं त्याचा शोध लावलेला आहे. आणि गॅमा किरणांचा शोध कुणी लावलेला आहे? पॉल विलार्ड या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. गॅमा किरणांचा शोध कुणी लावलेला आहे? पॉल विलार्ड या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि हे आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये बघितले. अल्फा बीटा किरणांचा जो शोध आहे, अल्फा आणि बीटा किरणे यांचा शोध कोण लावलेला आहे? सांगताय कोणी कमेंट मध्ये? अल्फा आणि बीटा किरण आपण लेक्चर केलेला आहे किरणोत्सारीचा, त्यामध्ये सांगितलेलं आहे. अल्फा आणि बीटा किरणांचा शोध कोणी लावलेला आहे? तुम्ही कमेंट मध्ये सांगा पटपट. एस सांगते कोणी? बघा, अल्फा आणि बीटा किरणांचा शोध कोणी लावलेला आहे? अर्नेस्ट रुदरफोर्ड. बरोबर आहे. आपण काय सांगितलं? रुदरफोर्डनी शोध लावलेला आहे अल्फा आणि बीटा किरणांचा. आणि गॅमा किरणांचा शोध कोणी लावलेला आहे? पॉल विलार्ड या व्यक्तीनं शोध लावलेला आहे. आणि हे तुमचे सगळे PYQ आहे. खास करून एक्सरेचा शोध कुणी लावला हे आयोगाने खूप वेळा रिपीट केलेला क्वेश्चन आहे. एक्सरेज क्ष किरणांचा शोध कुणी लावला हा आयोगाने खूप वेळा रिपीट केलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला कंबाईन मध्ये क्वेश्चन विचारला, ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी मध्ये, तर जोड्या लावायला विचारतील. आणि जर सरळ सेवाला विचारायचं असेल तर डायरेक्ट वन लाईन वर विचारतील की या किरणांचा शोध किंवा या लहरींचा शोध कोणी लावलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. काय आहे हे? विद्युत चुंबकीय पट्टा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये असणारी किरणे कोणकोणती आहेत? हे आहेत त्याची किरणे, रेज आहेत. आणि त्याचा शोध कुणी लावला? हे त्याचे हे आहे. बरोबर, रुदरफोर्ड. यस यस SW MPSC ला आहे. करेक्ट, रुदरफोर्ड. करेक्ट. नेक्स्ट, मग प्रकाशाच्या संदर्भात काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत. आता हा एक एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तुम्हाला जोडा लावासाठी कदाचित कंबाईनला जर पुढे जाऊन क्वेश्चन आलाच या चॅप्टर मधला, जर या चॅप्टर मधला आयोगाने क्वेश्चन विचारायचं ठरवलं तर पुढे जाऊन क्वेश्चन कुठला विचारतील? तर हे जे सिद्धांत आहेत ते आणि याचे जे शास्त्रज्ञ असतील, शोध कोणी लावला किंवा सिद्धांत कोणी सांगितला ते, याच्याशी संदर्भात तो क्वेश्चन विचारला जाईल कदाचित एक्सपेक्टेड मध्ये. जर विचारायचा असेल तर आयोगाने मी जसं म्हटलं 2021 नंतर कंबाईनला शक्यतो आयोगाने या प्रकाश चॅप्टर मध्ये प्रश्न विचारताना आरसे व भिंग आणि मानवी डोळा हे जास्त फोकस केलेला आहे. 2021 नंतर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्याच्यावरती शक्यतो क्वेश्चन विचारलेला नाही. त्यामुळं लक्षात ठेव. बघा, पहिल्यांदा काय आहे? प्रकाश कार्पस्कल सिद्धांत. प्रकाश
कार्पस्कल्स सिद्धांत सांगितलेला कोणी आहे? न्यूटनने. प्रकाश हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो आणि तो एका सरळ रेषेत लहरींद्वारे प्रसारित करतो. आणि प्रकाश हा किती रंगांचा बनलेला असतो? तर 7 रंगांचा प्रकाश बनलेला असतो. हे सर्वप्रथम कोणी सांगितलं? तर न्यूटनने सांगितलेलं आहे. न्यूटनने सांगितलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रकाश कार्पस्कल सिद्धांत. प्रकाश कार्पस्कल सिद्धांत. लाईट कार्पस्कुलर थिअरी लक्षात ठेवा. लाईट कार्पस्कल्स थिअरी असं त्याचं नाव आहे. सिद्धांत मांडलेला कुणी आहे? न्यूटन या शास्त्रज्ञानं मांडलेला आहे. आणि त्यानं काय सांगितलेलं आहे? प्रकाश हा सूक्ष्म कणांचा बनलेला असून तो एका सरळ रेषेत प्रवास करतो आणि तो 7 रंगांचा बनलेला असतो. ठीक आहे, सरळ सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि हा तुम्हाला PYQ असेल मे बी. 7 रंगांचा बनलेला असतो, प्रकाश 7 रंगांचा बनलेला असतो. हे सर्वप्रथम कोणी सांगितलेले आहे? ठीक आहे, नीट लक्षात ठेवायचं. थेरी आणि शास्त्रज्ञ तेवढं नीट लक्षात ठेवायचं. थेरी आणि शास्त्रज्ञ तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवा. बाकीचं तुमच्या लक्षात काही राहू दे ना राहू दे, पण जे सिद्धांत आहे तो आणि कोणत्या शास्त्रज्ञानं तो सिद्धांत सांगितलेला आहे ते, या गोष्टी फक्त तुम्ही थोडस फोकस ठेवून करा. येस. मग प्रकाश लहरी सिद्धांत हा सांगितलेला कुणी आहे? युजीन या शास्त्रज्ञानं सांगितलेला आहे. प्रकाश लहरी सिद्धांत युजीन या शास्त्रज्ञानं सांगितलेला आहे. प्रकाश हा काय सांगे? लहरींपासून बनला आहे किंवा लहरींच्या स्वरूपात तो प्रवास करतो असं सांगितलेलं आहे युजीन या शास्त्रज्ञाने. कोण? युजीन या शास्त्रज्ञानं काय सांगितलं आहे? प्रकाश हा लहरींपासून बनलेला असतो किंवा प्रकाश हा लहरींद्वारे प्रवास करतो असं त्यानं सांगितलेलं आहे. कोणी? युजीन. मग आहे इंटरफरन्स ऑफ लाईट, प्रकाशाचं एकमेकांवरती आदळणं, इंटरफरन्स ऑफ लाईट. हे कोणी सांगितलं आहे? यंग या शास्त्रज्ञानं सांगितलं आहे. काय? यंग या शास्त्रज्ञानं सांगितलं आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट मध्ये काय आहे? प्रकाश किरण एकमेकांवरती आदळून प्रकाशांचं जे काही इफेक्ट होतो नंतर त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट जे आहे ते कोणी सांगितलेलं आहे? इंटरफरन्स ऑफ लाईट ज्याला आपण म्हणतो ते सांगितलेलं आहे यंग या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. येस. मग प्रकाश विद्युत चुंबकीय सिद्धांत, प्रकाश विद्युत चुंबकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, हे कोणी सांगितलेलं आहे? मॅक्सवेल या शास्त्रज्ञानं सांगितलं आहे. मॅक्सवेल या शास्त्रज्ञाने सांगितलं आहे. प्रकाशाच्या संदर्भात त्याने विद्युत चुंबकाचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रकाशाच्या संदर्भात त्याने विद्युत चुंबकाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यानंतर प्रकाश क्वांटम सिद्धांत, लाईट क्वांटम थिअरी ज्याला आपण म्हणतो, लाईट क्वांटम थिअरी असं ज्याला आपण म्हणतो, ती कोणी मांडलेली आहे? मॅक्स प्लँक. मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञानं मांडलेली आहे. मॅक्स प्लँक. ठीक आहे, लक्षात ठेवा. मॅक्स प्लँक असं शास्त्रज्ञाचं नाव आहे. आणि त्यानं काय सांगितलं आहे? प्रकाश हा ऊर्जेच्या समूहात किंवा बंडल्स मध्ये प्रवास करतो असं त्यानं सांगितलेलं आहे. त्यानं काय सांगितलं आहे? प्रकाश हा बंडल्सच्या स्वरूपात किंवा समूहात, कणांच्या समूहामध्ये प्रवास करतो आणि त्या कणांच्या समूहालाच क्वांटम असे म्हटले जाते. म्हणून काय सांगितलेलं आहे? त्या प्रकाशाच्या समूहास जे काही कण आहेत ज्याला आपण फोटॉन्स नंतर म्हटलेलं आहे, प्रकाश हा फोटॉन्सच्या स्वरूपात प्रवास करतो, पण तो एक बंच बनून किंवा एक घोळका बनून, ग्रुप बनून प्रवास करतो असं मॅक्स प्लँकने सांगितलं. आणि त्या समूहाला, जो काही कणांचा समूह आहे त्यालाच फोटॉन्स असं किंवा क्वांटम असं म्हटलेलं आहे. क्वांटम असं म्हणलं आहे. कोणी सांगितली आहे प्रकाशाची क्वांटम थिअरी? मॅक्सवेल या शास्त्रज्ञ, मॅक्स प्लँक. बरोबर, मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञांनी आपल्याला काय सांगितले आहे? क्वांटम थिअरी सांगितली आहे. मग काय आहे? प्रकाशाचं ड्युअल नेचर. ड्युअल नेचर म्हणजे काय? प्रकाश हा कणांच्या स्वरूपातही प्रवास करतो आणि लहरींच्या स्वरूपातही प्रवास करतो. हे कणांचं ड्युअल नेचर आहे. काय सांगितलेलं आहे? प्रकाश हा कणांच्या स्वरूपात आणि लहरींच्या स्वरूपात अशा दोन्ही स्वरूपात प्रवास करतो किंवा दोन्हींचेही गुणधर्म दाखवितो असं कोण सांगितलेलं आहे? आईन्स्टाईनने आपल्याला सांगितलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी प्रकाशाची ड्युअल नेचर थिअरी मांडलेली आहे. ड्युअल नेचर थिअरी आईन्स्टाईनने मांडलेली आहे. बरोबर.
मग त्यानं सांगताना काय सांगितलं, जेव्हा माध्यमातून प्रकाश लहरींचं प्रसारण माध्यमातून होतं तेव्हा ते लहरींच्या स्वरूपात होतं. काय, माध्यमातून जेव्हा प्रकाशाचं प्रसारण होतं तेव्हा ते लहरींच्या स्वरूपात होतं आणि त्याचं जर अवशोषण होत असेल, ऍब्सॉर्प्शन होत असेल तर ते कणांच्या स्वरूपात होतं. कशाच्या स्वरूपात? कणांच्या स्वरूपात. ऍब्सॉर्प्शन जे होतं, अवशोषण, ते कणांच्या स्वरूपात होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, फोटॉन्स. असं कण म्हणलं ना आपण, प्रकाशाचे कण जे समूह आपण ज्याला म्हणतो नंतर, ते प्रकाशाचे कण जे आहेत त्याला आपण म्हणतो फोटॉन्स. बरोबर आहे. मग ड्युअल नेचर थिअरी कुणी मांडलेली आहे? आईन्स्टाईनने मांडलेली आहे. त्यांना काय सांगितलं आहे, प्रकाश हा कण आणि लहरी असे दोन्ही गुणधर्म दाखवतो. जर माध्यमातून प्रकाश हा प्रवास करत असेल तर तिथं काय आहे, प्रकाश लहरींच्या स्वरूपात असतो. आणि जर ऍब्सॉर्प्शन होत असेल त्या माध्यमामध्ये प्रकाशाचं तर ते कणांच्या स्वरूपात होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फोटॉन्स असं म्हणतो. येते का लक्षात? त्याला आपण काय म्हणतो, फोटॉन्स असं म्हणतो. ठीक आहे. बघा, यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जास्त करून प्रकाशाचा कार्पस्कल सिद्धांत कुणी मांडलेला आहे? न्यूटन. त्यांनी काय सांगितलं आहे, प्रकाश हा कणांचा बनलेला असतो, तो 7 रंगांपासून बनलेला असतो आणि तो एका सरळ रेषेत प्रवास करतो. हे नीट लक्षात ठेवायचं. प्रकाश लहरी सिद्धांत, वेव्ह थिअरी कुणी मांडलेली आहे? युजीन या शास्त्रज्ञानं मांडलेली आहे. काय सांगितलं आहे, प्रकाश हा लहरींचा बनलेला असतो असं डायरेक्ट सांगितलं आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट हा सिद्धांत कुणी मांडलेला आहे? यंग या शास्त्रज्ञांनी तो मांडलेला आहे. प्रकाश विद्युत चुंबकीय सिद्धांत कोणी मांडलेला आहे? प्रकाश विद्युत चुंबकीय सिद्धांत मॅक्सवेल या शास्त्रज्ञानं मांडलेला आहे. प्रकाश क्वांटम सिद्धांत, लाईट क्वांटम थिअरी कोणी मांडलेली आहे? मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञानं मांडलेली आहे. मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञानं मांडली आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, प्रकाश हा समूहामध्ये, कणांच्या समूहामध्ये प्रवास करतो आणि त्यातील कणांना काय म्हणतात? क्वांटम. समूहाला काय म्हणतात असं सांगितलंय? क्वांटम म्हणतात असं सांगितलेलं आहे. मग आहे प्रकाश ड्युअल नेचर सिद्धांत, मांडलेला कोणी आहे? आईन्स्टाईनने मांडलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, प्रकाश हा कण आणि लहरी या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. जेव्हा माध्यमातून प्रवास करतो प्रकाश तेव्हा तो लहरींचा बनलेला असतो आणि जेव्हा अवशोषण होतं म्हणजे ऍब्सॉर्प्शन होतं माध्यमातून तर ते कणांच्या स्वरूपात होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, सिद्धांत आणि शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे आहेत. मोस्ट प्रोबेबल सिद्धांत आणि त्यांचे शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे आहेत, ते तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत. यस, येते का लक्षात? इथपर्यंत सगळ्यांना कळतंय का ते मला सांगा. इथपर्यंत कळतंय का सगळ्यांना? यस, ऑनलाईन कोण कोण आहेत सांगू शकताय? तुम्हाला इथपर्यंत कळतंय का? क्लिअर? यस सचिन, यस 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 डब्ल्यू क्लिअर. बघ एकच मिनिट थांबा. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे, काय आहे? प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जर परावर्तन असं आपण कशाला म्हणतो बघा, हा पॉइंट आहे प्रकाशाचे परावर्तन. मग परावर्तन आपण कशाला म्हणतो? परावर्तन आपण कशाला म्हणतो?
परावर्तन म्हणजे एखाद्या अपारदर्शक, महत्वाचं काय आहे, अपारदर्शक, अपारदर्शक, ठीक आहे, महत्वाचा शब्द कुठला आहे, अपारदर्शक. अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश जो परत फिरतो त्याला आपण म्हणतो प्रकाशाचं परावर्तन असं आपण म्हणतो. बरोबर आहे, प्रकाशाचं परावर्तन असं आपण त्याला म्हणतो. मग आपल्याला कोणत्याही गोष्टीची सावली दिसते, बरोबर आहे, काय दिसते, सावली दिसते. कोणत्याही कोणत्याही वस्तूवर जर प्रकाश पडला तर त्याची आपल्याला सावली दिसते. म्हणजे काय होतं, ज्या पदार्थावरून किंवा वस्तूवरून प्रकाशाचं परावर्तन होतं त्या वस्तूची सावली आपल्याला दिसते. आता आपल्यावरून सुद्धा आपली पण सावली पडते, म्हणजे आपल्यावरून थोडं तरी प्रकाशाचं परावर्तन होतं. बरोबर आहे, प्रकाशाचं परावर्तन होतं. मग काय सांगितलं आहे, अपारदर्शक पृष्ठभाग कंपल्सरी पाहिजे. प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी तुमच्याकडं अपारदर्शक पृष्ठभाग कंपल्सरी पाहिजे. येस, हा तुमचा पहिला पॉइंट. आता यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, त्या आपल्याला बघायच्या आहेत कन्सेप्ट. ठीक आहे, बघूयात आपण. बघा, आता जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते, पहिला आहे आपाती किरण, इन्सिडेंट रे. कोणत्याही पृष्ठभागावर जो प्रकाश किरण पहिल्यांदा ओरिजिनली जो प्रकाश किरण पृष्ठभागावर पडतो. आता यामध्ये कोणता आहे, हा जो प्रकाश किरण आहे, हा इकडचा डाव्या बाजूचा, डाव्या बाजूचा जो प्रकाश किरण आहे तो पहिल्यांदा सुरुवातीचा आहे, म्हणजेच तो काय आहे, आपाती किरण, इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट रे आहे. यस, त्याच्यानंतर आपात बिंदू, ज्या ठिकाणी हा प्रकाश त्या पृष्ठभागाला स्पर्श करतो, टेकतो इथं, तर याला म्हणतात आपात बिंदू. हा आहे तुमचा आपात बिंदू. ठीक आहे, त्याला म्हणायचं आपात बिंदू. ज्या ठिकाणी पृष्ठभागाला हा प्रकाश किरण टच करतो त्याला आपण म्हणतो, ज्या बिंदूवरती तो प्रकाश किरण पडतो, इन शॉर्ट, त्याला आपण म्हणतो आपात बिंदू. बरोबर. मग आहे परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे. या बिंदूपासून जो प्रकाश बाहेर परत पुन्हा फिरतो, बरोबर, याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे, अपवर्तित किंवा परावर्तित किरण असं आपण त्याला म्हणतो. परावर्तन शिकतो, राईट, परावर्तित किरण असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात? बघा, हा काय आहे तुमचा परावर्तित किरण. इथं लिहितो मी पाहिजे तर. आपाती किरण हा आहे तुमचा परावर्तित किरण. हा आहे तुमचा आपात बिंदू. यस, लक्षात येतात पॉइंट्स. आणि स्तंभिका, स्तंभिका म्हणजे काय, आपात बिंदूला जी लंबरूप आपण रेषा काढतो, लंबरूप रेषा जी काढतो, आपात बिंदूवरती एखादी रेषा आपण लंब काढली तर तिला आपण म्हणतो स्तंभिका. काय म्हणतो? स्तंभिका. हे नीट लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रकाशाच्या परावर्तनाचे जे नियम आहेत ते या कन्सेप्ट वरती तुम्हाला समजून आहे. यस, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो स्तंभिका. आपात बिंदूवरती जी लंबरूप रेषा आपण काढतो त्याला आपण म्हणतो स्तंभिका. यस, मग आपाती किरणाने स्तंभिकेशी जो कोन केलेला आहे, आपाती किरणाने स्तंभिकेशी जो कोन केलेला आहे त्याला आपण म्हणतो आपाती कोन, अँगल ऑफ इन्सिडंट असं आपण म्हणतो. अँगल ऑफ इन्सिडंट, आपाती कोन असं म्हणतो. आणि हा जो आर कोन आहे स्तंभिकेच्या
उजव्या बाजूला. हा जो कोन आहे तो आहे परावर्तित कोन, रिफ्लेक्टेड अँगल असं आपण त्याला म्हणतो. हा आहे अँगल ऑफ इन्सिडेंट, हा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, परावर्तित कोन, आणि हा आहे आपाती कोन. इथपर्यंत लक्षात येते, डायग्राम लक्षात आली ही सगळी व्यवस्थित. मला सांगा ह्याच्यात हे जर कळलं तर तुम्हाला जे नियम आहेत परावर्तनाचे ते लगेच कळेल, जे की तुमचा PYQ पण आहे. हे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर तुम्हाला पाठ करत बसण्याची गरज नाही. ही डायग्राम फक्त तुमच्या लक्षात पाहिजे. तुम्हाला परावर्तनाचे जे 3 नियम आहेत ते लक्षात ठेवायचं एकदम काम सोपं होतं. पाठ करत बसावे लागणार नाहीत. येस येस. मोहिनी, सुनील, सचिन, SW MPSC लाईव्ह, कदा पॉइंट. येस. बघा आता अँगल ऑफ इन्सिडन्स आणि परावर्तित कोन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. तरी पण एकदा डायग्राम इथे काढून ठेवतो तुम्हाला एक्सप्लेन करायला सोपं. ठीक आहे. बघा डायग्राम काढलेले आहे तुम्हाला समजावी म्हणून. हा आहे तुमचा आपाती कोन, अँगल ऑफ इन्सिडंट. हा आहे तुमचा आपाती किरण. हा आहे तुमचा पृष्ठभाग, ज्या पृष्ठभागावरती आपाती किरण आदळत आहे, बरोबर आहे, आपाती किरण पडत आहे, बरोबर आहे. हा आहे तुमचा आपात बिंदू, अँगल ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जिथं आहे प्रकाश किरणाचा जिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण म्हणतो आपात बिंदू. ज्या ठिकाणी आपाती किरण पृष्ठभागाशी टच करतो त्याला. ठीक आहे. आणि इथून जो किरण परावर्तित झालेला आहे याला म्हणतो आपण परावर्तित किरण, आणि हा कोन आहे परावर्तित कोन. आपात बिंदूला जी लंबरूप रेषा आपण काढलेली असते तिला आपण म्हणतो स्तंभिका. यस. आता याच्यावरती तुमचं परावर्तनाचे नियम आहे. परावर्तनाचे नियम जे आहेत ते लक्षात काय ठेवायचे आहेत बघा. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे नेहमी एकाच प्रतलात असतात. हे आहे तुमचं प्रतल. ठीक आहे. एकाच प्रतलात म्हणजे एकाच प्रतलात असतात, एकाच बाजूला असतात. ठीक आहे. आता जर तुम्हाला कन्सेप्ट सांगायचा असेल प्रतलाचा, ठीक आहे, बघा हा आहे एक्स प्रतल त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे ना. हे एक्स आहे, ही वाय रेषा आहे आणि ही झेड आहे. मग याला आपण काय म्हणतो एक्स प्रतल, याला आपण वाय प्रतल म्हणतो, याला आपण झेड प्रतल म्हणतो. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण, बरोबर आहे, हे नेहमी एकाच प्रतलात असतात. यापैकी कोणत्या तरी एकाच प्रतलात ते असतील नेहमीसाठी. ठीक आहे. कोणत्याही एकाच प्रतलात ते नेहमी अस्तित्वात असतात. ठीक आहे. दुसरा पॉईंट, आपाती किरण आणि परावर्तित किरण, आपाती किरण बरोबर आणि परावर्तित किरण हे नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात. स्तंभिकेच्या डाव्या बाजूला आपाती किरण आहे, स्तंभिकेच्या उजव्या बाजूला परावर्तित किरण आहे. म्हणजेच आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या नेहमी विरुद्ध दिशेला असतात. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर डायग्राम लक्षात आली, मी तुम्हाला पॉइंट म्हणूनच समजून सांगितले आहेत पहिल्यांदा की हे पॉइंट कळाले
तर तुम्हाला हे वाक्य पाठ करत बसायची गरज पडत नाही. फक्त कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. काय एकदा कन्सेप्ट कळाला की तुम्हाला हे पाठांतर करावं लागत नाही, रट्टा मारावा लागत नाही, मग परीक्षेत कन्फ्युजन पण होत नाही. तुम्हाला क्वेश्चन आला परीक्षेमध्ये असा तर तुम्ही ही डायग्राम लगेच आठवू शकता. कारण आपला जो मेंदू आहे तो थेरॉटिकल पेक्षा पण पिक्चर मुवमेंट खूप लवकर लक्षात ठेवतो. बरोबर आहे ना. पिक्चरल फॉर्म मध्ये तुम्ही काहीही बघा तुमच्या लगेच लक्षात राहील. तुम्हाला हत्ती म्हणल्यावर हत्ती असं लिहिलेलं समोर येतं का? आपण जर हत्ती म्हणलं तर हत्ती असं लिहिलेलं समोर येतं का? नाही. डायरेक्ट हत्तीचं चित्र तुमच्या समोर येतं. बरोबर. घोडा म्हणलं की घोड्याचं चित्र समोर येतं. येतं लक्षात. तुम्हाला या पद्धतीने आपला मेंदू काम काय करतो, तुम्ही जेवढ्या इमेज लक्षात ठेवाल त्या पटकन तुम्हाला क्लिक होतात. तुम्ही थेरॉटिकल बघा, कारण सगळे पुस्तकातले फॉन्ट तुम्ही वाचताना सेम वाटतं, त्यामुळे ऐनवेळी परीक्षेत कन्फ्युजन व्हायला चालू होतं. तेच तुम्ही जर पिक्चरल फॉर्म मध्ये जर आठवलं, तुम्ही जर आठवलं प्रकाशाचं परावर्तन हीच डायग्राम आठवणार आहे तुम्हाला. तुम्ही कधीही करून बघा. प्रकाशाचं परावर्तन ही डायग्राम काढून ठेवा. 2-3 वेळा काढा, न बघता काढा. एकदा बघून काढा, 2 वेळा न बघता काढा. तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी हा कन्सेप्ट बसलेला असेल. पूर्ण कायमस्वरूपी तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. येस, कळते का बघा. त्यामुळे सायन्स तुम्हाला जेवढं सोप्या पद्धतीने लक्षात येईल किंवा लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवा. पाठांतर सायन्सच्या बाबतीत करू नका. सायन्सच्या बाबतीत जेवढं पाठांतर कराल तेवढं लवकर विसराल आणि लवकर कन्फ्युजन क्रिएट होईल. त्यामुळं सायन्स शक्यतो कन्सेप्ट समजून घ्या आणि ते कसं लक्षात ठेवायचं त्याच्यावरती काम करा. येस, कळतंय बघा. तुम्ही जर ही डायग्राम नीट लक्षात ठेवली तर तुम्हाला हे तीनही नियम पाडवते. आपातिक कोन आणि परावर्तित कोन नेहमी समान मापाचे असतात. जेवढा हा कोन असेल आपातिक कोन तेवढाच हा परावर्तित कोन असणार आहे. दोन्हीही समान मापाचे असतील. जर का हा स्तंभिकेसोबत 40 मापाचा कोन असेल, समजा 40 मापाचा असेल, तर परावर्तित कोन सुद्धा 40 अंशाचाच असेल कंपल्सरी. हे लक्षात ठेवायचं. ज्या मापाचा कोन हा आपातिक कोन असेल त्याच मापाचा कोन हा परावर्तित कोन असेल. ठीक आहे. हे आहेत तुमचे परावर्तनाचे नियम. हे आहे तुमचं PYQ. लक्षात ठेवायचं आहे आयोगाचं. आयोगाचं PYQ पण आहे. आता मला सांगा PYQ मग तुम्हाला हे पाठ करावं लागणार आहे का? गरज आहे का? जर डायग्राम लक्षात राहिली तर. जर का तुमच्या लक्षात जर डायग्राम राहिली तर तुम्हाला हे पाठ करायची गरज पडेल का? नाही. सोपी गोष्ट आहे. त्यामुळं शक्यतो डायग्राम फॉर्म मध्ये लक्षात ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. येते पॉइंट लक्षात. सचिन, मोहिनी, सुनील, यस, ऑनलाईन जनता जे जे आहेत ते सांगा. शुभम नाही आला दिसते अजून. यस, शुभम नाही आहे, मोहसिन नाही आहेत. जे कोणी ऑनलाईन असेल त्यांनी पटपट रिप्लाय करा. तुम्हाला कळतंय का? हे कळणं महत्वाचं आहे. जर हे कळालं तर आपल्याला पुढे जाता येईल व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी क्लिअर करता येतील आपल्याला. येस, क्लिअर. येस, मोहिनी, सचिन, सचिनने सांगितलेलं आहे. सुनील, येस येस, पटपट रिप्लाय देत चला विचारल्यानंतर, जेणेकरून कसं होईल आपल्याला पुढे पुढे जाता येईल. ठीक आहे. फिजिक्स आपलं हे संपतंय. लाईट चॅप्टर संपला. आज किंवा उद्यामध्ये आपला लाईट चॅप्टर संपेल. आज जेवढा संपेल तेवढा संपेल. उद्या जेवढा संपेल तिथून लगेच आपण उद्याच्याच लेक्चरमध्ये चॅप्टर संपल्या आरसे व भिंग आणि मानवी डोळा संपल्या लगेच केमिस्ट्री चालू करणार आहोत. तेवढं लक्षात राहू दे. त्यामुळे आता फिजिक्स संपतंय. आपलं हे कितवं 10वं लेक्चर आहे. राईट, 10वं लेक्चर आहे. फिजिक्स आपण संपवत आहोत. व्यवस्थित लेक्चर पुन्हा रिपीटेडली बघा. तुम्हाला कन्सेप्ट कळतील आणि जे कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळतील ते नीट लक्षात ठेवा. मी शक्यतो तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न व्यवस्थित केला आहे. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. येस प्रफुल्ल, येस, ओके. त्यामुळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी. आता बघा, नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन, ह्याचे पण डायग्राम काढून दाखवणार आहे. तुम्हाला लक्षात राहील. पाठ करायची गरज पडणार नाही. आता बघा,
एक आहे नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन. जर गुळगुळीत किंवा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाच्या किरणांचं परावर्तन होत असेल डायग्राम कळतेय का? यस, सगळ्यांना डायग्राम कळणं महत्वाचं आहे. यस, डायग्राम कळतेय का बघा. गुळगुळीत पृष्ठभागावरून जे प्रकाश किरणांचं परावर्तन होतं त्याला आपण म्हणतो नियमित परावर्तन. त्याला आपण काय म्हणतो? नियमित परावर्तन. ठीक आहे. मग हा पृष्ठभाग कसा असेल? सपाट असेल, चकचकीत असेल, गुळगुळीत असेल, काही असेल, त्याच्यावरून जर प्रकाश किरणांचं परावर्तन होत असेल तर त्याला आपण म्हणतो नियमित परावर्तन. इथं डायग्राम असं करून ठेवतो, नियमित परावर्तनाची डायग्राम आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही डायग्राम नीट बघितली तुम्हाला काय कळेल बघा. आपाती किरण जे आहेत, हे आपाती किरण जे आहेत ते एकमेकांना नेहमी समांतर असतात. काय सांगितलं? आपाती किरण आणि हे परावर्तित किरण आहेत का बघा. परावर्तित किरण पण एकमेकांना समांतर आहेत का? एकमेकांना पॅरलल आहेत का? म्हणजेच आपाती किरण आणि परावर्तित किरण हे नेहमी एकमेकांना समांतर असतात. येतं का लक्षात पॉइंट? हे नेहमी समांतर असतात. जे काही आपाती कोन आहेत, हे आपाती कोन आणि परावर्तित कोन हे नेहमी समान मापाचे असतात. काय सांगतोय? आपाती कोन आणि परावर्तित कोन हे नेहमी समान मापाचे असतात. एवढं लक्षात ठेवायचं नियमित परावर्तनासाठी. काय सांगणार? नेहमी पृष्ठभाग कोणता पाहिजे याचा? सपाट, चकचकीत आणि गुळगुळीत. बरोबर आहे. आपाती किरण आणि आपाती किरणांना तसेच परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर असतात. म्हणजे सगळे आपाती किरण समांतर आहेत, सगळे परावर्तित किरण समांतर आहेत. आपाती कोन आणि परावर्तित कोन हे नेहमी समान मापाचे असतात सपाट पृष्ठभाग नियमित परावर्तनामध्ये. हे जर पॉइंट आले, जर तुम्हाला पुढचा पॉइंट विचारायचा असेल तर या स्टेटमेंट वरून तुम्हाला कन्फ्युजन केलं जाईल की एकमेकांना समांतर असतात आणि आपाती कोन आणि परावर्तित कोन नेहमी समान मापाचे असतात की नाही, याच्यावरून कन्फ्युजन क्रिएट होऊ शकेल. त्यामुळे गोष्टी नीट लक्षात ठेवा. डायग्राम लक्षात ठेवा, तुम्हाला बाकीचं लक्षात राहील. येतं का लक्षात? बघा मग काय आहे? इरेग्युलर म्हणजे अनियमित रिफ्लेक्शन. अनियमित रिफ्लेक्शनची डायग्राम मी इकडे काढतो. हा मुद्दाम तुम्हाला कळावं म्हणून बाण काढतोय तिकडे. ठीक आहे. आता जर बघा हा कसा आहे? रेग्युलर आहे का? नाही, इरेग्युलर आहे. कसा आहे? खालती वरती पृष्ठभाग आहे. येते लक्षात? मग हा इथं आपाती किरण असेल तर इथून इकडे रिफ्लेक्शन होईल, इथून इथं पडला तर इकडं रिफ्लेक्शन होईल, इथून इथं पडला तर इकडं रिफ्लेक्शन. बघा हा आपाती कोन इथला आहे, हा आपाती कोन इथला आहे, हा आपाती कोन इथला आहे. हा रिफ्लेक्टेड रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे आहे. येते का लक्षात? म्हणजेच जर एखाद्या खडबडीत पृष्ठभागावरून जर प्रकाशाचं परावर्तन होत असेल तर त्याला आपण म्हणतो अनियमित परावर्तन. अनियमित परावर्तन असं आपण त्याला म्हणतो. आता बघा ही जी किरणे आहेत, ही जी प्रकाश किरणे आहेत, आपाती किरणे नेहमी एकमेकांना समांतर असतात. आपाती किरणे कशी येणार आहेत? अशीच येणार ना एका दिशेने येताना, त्यामुळे ती नेहमी समांतर असतील. परंतु परावर्तित किरणे एकमेकांना समांतर नसतात.
अनियमित परावर्तनामध्ये काय आहे, आपाती किरणे नेहमी समांतर असतात, परंतु परावर्तित किरणे एकमेकांना समांतर असतात असे नाही. इथं काय बघितलं होतं आपण, एकमेकांना समांतर असते कुठं, नियमित परावर्तनामध्ये. अनियमित परावर्तनामध्ये काय आहे, आपाती किरण परस्परांना समांतर आहेत, परंतु परावर्तित किरणे एकमेकांना समांतर नाहीत. येतं का लक्षात? हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा आहे. पॉइंट येतो लक्षात? यस. बघा डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. डायग्राम फक्त लक्षात ठेवायचं ट्राय करा. यस. मग कोणता पॉइंट आहे, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण काय बघितलेलं आहे आधी, रिफ्लेक्शन बघितलेलं आहे, परावर्तन. आता काय बघायचं आहे, अपवर्तन. मग बघा अपवर्तन म्हणजे काय, परावर्तनासाठी काय पाहिजे होतं, अपारदर्शक पृष्ठभाग पाहिजे होता. परावर्तनासाठी काय पाहिजे होतं, अपारदर्शक पृष्ठभाग. आता अपवर्तनासाठी कंपल्सरी काय आहे, पारदर्शक माध्यम किंवा पारदर्शक पृष्ठभाग आपल्याला लागेल. पारदर्शक पृष्ठभाग नेहमी आपल्याला लागतो. यस. बघा बघ हा काय आहे तुमचा, आपाती किरण. काय आहे, आपाती किरण. बरोबर आहे. हा आहे तुमचा रिफ्रॅक्टेड वेव्ह, अपवर्तित किरण. हे तुमचं पृष्ठभाग आहे किंवा पारदर्शक माध्यम आहे. पारदर्शक माध्यम. हा काय आहे तुमचं, हे स्तंभिका आहे. बरोबर आहे. हे काय आहे तुमचं इथं, स्तंभिका. यस. इथून आहे आणि इथं पुन्हा तुमचा एक हे आहे. ठीक आहे. आता बघ काय सांगितलं आहे, जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण कसा प्रवास करतात, तिरकस. एखाद्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जर प्रकाश किरण प्रवास करत असतील तर ते तिरकस प्रवास करत असतील तर त्यांच्या प्रसरणाच्या दिशेत, आता बघा हा काय आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स. हा काय आहे तुमचा आपाती किरण. बरोबर आहे का, हा आहे तुमचा आपाती किरण. बरोबर. हा आहे तुमचा आपाती कोन. हा काय आहे तुमचा अपवर्तित किरण आहे. बरोबर आहे का. हा काय आहे तुमचा अपवर्तित किरण. मग हे परत स्तंभिका आहे. याला काय म्हणतो आपण, निर्गत किरण. काय म्हणतो आपण, निर्गत किरण, इमर्जिंग रे. त्याला आपण म्हणतो इमर्जिंग रे. बरोबर आहे. मग अँगल ऑफ इन्सिडंट इथं आहे, इथं तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, अपवर्तित कोन आहे, आणि पुन्हा इथं तुमचा कोन हा आहे इमर्जिंग, इथं सॉरी कोन हा इथं असेल, इमर्जिंग अँगल. ठीक आहे. इथं तुमचा असेल, इथं तुमचा अपवर्तित कोन असेल. डायग्राम येते का लक्षात. बघा पहिल्यांदा तुम्हाला डायग्राम लक्षात येणं गरजेचं आहे. डायग्राम तुमच्या लक्षात आली तर समजून जायचं तुम्हाला सगळे कन्सेप्ट त्यातले लक्षात राहतील म्हणजे राहतील. फक्त तुम्हाला डायग्राम काढायचे कष्ट करावे लागतील 1 ते 2 वेळा. 1 ते 2 वेळा तुम्ही रफ मध्ये डायग्राम केलीत काढून, तुम्हाला तो पॉइंट लक्षात राहतो म्हणजे राहतो. यस. येतो लक्षात. बघा एखाद्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना प्रकाश किरणांच्या दिशेमध्ये जो बदल होतो त्याला आपण म्हणतो
अपवर्तन असं म्हणतो. यस, अपवर्तन असं म्हणतो. मग प्रत्येक पारदर्शक माध्यमामध्ये, कोणत्याही पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग समान असेल का? नाही. प्रकाशाचा वेग पारदर्शक माध्यमामध्ये जो माध्यम वापरला आहे त्याच्यानुसार तो बदलतो. प्रकाशाचा वेग माध्यमानुसार वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळा असतो, एवढं लक्षात ठेवा. प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळा असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता यात आपाती किरण म्हणजे काय आहे? आपाती किरण, आपाती किरण काय आहे त्यामध्ये? यस, ज्यावेळी पृष्ठभागावर, या पृष्ठभागावरती पडलेला जो प्रकाश किरण आहे त्याला आपण म्हणतो आपाती किरण. मग आपात बिंदू, ज्या बिंदूवरती प्रकाश किरण पडलेला आहे, ज्या बिंदूवरती प्रकाश किरण पडलेला आहे पृष्ठभागावरती, जिथं त्याचा कॉन्टॅक्ट होतो त्या बिंदूला म्हणायचं आपात बिंदू, पॉइंट ऑफ इन्सिडंट. यस. मग आहे अपवर्तित किरण आहे, बरोबर? अपवर्तित किरण, अपवर्तित किरण आहे, बरोबर? मग एका माध्यमातून, हे काय आहे? माध्यम एक आहे, माध्यम एक, हे आहे माध्यम दोन. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात परावर्तित झालेल्या किरणाला काय म्हणतो आपण? परावर्तित झालेल्या किरणाला आपण अपवर्तित किरण असं म्हणतो. काय म्हणतो? अपवर्तित किरण असं म्हणतो. मग त्याच्यानंतर निर्गत किरण आहे. निर्गत किरण म्हणजे काय? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात अपवर्तित झालेला किरण जेव्हा पुन्हा पहिल्या मूळ माध्यमामध्ये प्रवेश करतो, म्हणजे इथं काय असेल? माध्यम एकच असेल, बरोबर आहे का? हे माध्यम एक, माध्यम दोन, इथं पुन्हा माध्यम एक असेल का? पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात अपवर्तित झालेला किरण जेव्हा मूळ माध्यमात परत येतो तेव्हा तिथे जो अपवर्तित किरण होतो त्याला म्हणतात निर्गत किरण, इमर्जिंग रेज असं आपण त्याला म्हणतो. इमर्जिंग रे त्याला असं आपण म्हणतो. यस. स्तंभिका म्हणजे काय? जिथं जिथं आपात बिंदू आहे तिथं जो लंब रूप आपण टाकतो, लंब टाकतो, त्याला आपण म्हणतो स्तंभिका असं आपण म्हणतो, बरोबर आहे? मग आपाती कोन, जिथं जिथं कोन आपात बिंदूशी स्तंभिकेसोबत झालेला आहे त्याला म्हणतो आपाती कोन, आणि जिथून परावर्तन झालेलं आहे त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्टेड, अपवर्तित कोन असं आपण त्याला म्हणतो. कळते का डायग्राम? बघा नीट, ही डायग्राम कळणं गरजेचं आहे. तुम्हाला ही डायग्राम कळाली की मग भरपूर गोष्टी कळतात. मग तुम्हाला प्रकाशाचं 7 रंगात व्यतिकरण कळतं, मग याचे उपयोग काय आहेत ते पण कळतं, ऑटोमॅटिक कळतं. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे हे कन्सेप्ट काय आहे. लक्षात? यस. मग यामध्ये 2 प्रकार आहेत, एक विरळ माध्यम आहे आणि एक घन माध्यम आहे. विरल माध्यम म्हणजे काय? विरल माध्यम रेअरर मीडियम आणि घन माध्यम म्हणजे डेन्सर मीडियम, बरोबर आहे? मग विरल माध्यम म्हणजे ज्या माध्यमामध्ये प्रकाशाच्या वहनाला अडथळा कमी असतो त्याला आपण म्हणतो विरल माध्यम, रेअर माध्यम. आणि ज्या माध्यमामध्ये प्रकाशाच्या प्रवासाला अडथळा जास्त निर्माण होतो त्याला आपण म्हणतो घन माध्यम असं आपण म्हणतो. येते का लक्षात? मग आता प्रकाशात जो काही अपवर्तनाची दिशा आहे ती कशावरून ठरते? अपवर्तनावरून. कशावरून ठरते? प्रकाशाच्या माध्यमाच्या घनतेवरून प्रकाशाच्या प्रसरणाच्या दिशेत बदल कसा होईल, प्रकाशाच्या प्रसरणाच्या दिशेत माध्यमामध्ये बदल कसा होईल हे कसं ठरेल? पदार्थाच्या घनतेवरून. हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा बरं का. कन्सेप्ट आहे त्यामुळे नीट लक्षात ठेवायचा. पदार्थाच्या घनतेवरून काय ठरतं? पदार्थाच्या घनतेवरून प्रकाशाच्या प्रसरणाच्या दिशेत होणारा बदल
हे नीट लक्षात ठेवायचं आहे पॉइंट. पदार्थाच्या घनतेवरून म्हणजे पारदर्शक माध्यमाचा जो घनता आहे, ज्या पारदर्शक माध्यमातून प्रवास करत आहे प्रकाश, त्या पारदर्शक माध्यमाच्या किंवा पदार्थाच्या घनतेवरून काय ठरतं, प्रकाशाच्या प्रसरणाच्या दिशेत कशा पद्धतीनं बदल होईल ते ठरलं जातं. येते का लक्षात? बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवास करतो, विरल माध्यमातून, हा विरल माध्यम आहे असं पकडून चला, हे घन माध्यम आहे असं पकडून चला. जर विरल माध्यमातून घन माध्यमात जर प्रकाश किरण प्रवास करत असतील तर अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकतो. बघा, तो इथं आहे का अँगल, इकडे जवळ आलेला स्तंभिकेच्या, कळतं लक्षात? विरल माध्यमातून घन माध्यमात जर प्रकाश किरण प्रवास करत असेल तर अपवर्तित किरण हा स्तंभिकेकडे झुकतो. आणि हे वाक्य जे आहेत ही ऍज इट इज तुम्हाला PYQ आहेत, ऍज इट इज. त्यामुळे डायग्राम नीट अशीच लक्षात ठेवायची. माध्यम 1 कोणता आहे? विरल माध्यम आहे. माध्यम 2 कोणता आहे? घन माध्यम आहे. माध्यम 1 म्हणजेच काय आहे? परत विरल माध्यम आहे. डायग्राम काढूनच तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. यस, काय सांगितलं आपण? ज्यावेळी विरल माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण प्रवास करतात त्यावेळी अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजेच आपाती कोन हा अपवर्तित कोनापेक्षा मोठा असेल. आपाती कोन, हा आपाती कोन आहे तो अपवर्तित कोनापेक्षा मोठा असेल. येते का लक्षात? चेक करा. येते का लक्षात? बघा, थोडस रिकॉल करा पाहिजे असेल तर, पण लक्षात ठेवा. येस, येते का लक्षात पॉइंट? बघा, आणि जेव्हा घन माध्यमातून प्रकाश किरण विरल माध्यमात प्रवास करतात तेव्हा तुमचे अपवर्तित झालेला जो किरण आहे तो स्तंभिकेपासून दूर जातो. तो स्तंभिकेपासून दूर जातो, एवढं लक्षात ठेवायचं. विरल माध्यमातून घन माध्यमात जर प्रकाश किरण जात असेल तर होणारा कोन किंवा अपवर्तित किरण तो कुठं जाईल? स्तंभिकेकडे झुकेल. रिफ्रॅक्टेड जो रे आहे, रिफ्रॅक्टेड रे, तो कुठं झुकेल? स्तंभिकेकडे झुकेल. येतं लक्षात? म्हणजेच हा कोन तुमचा मोठा असेल आणि हा कोन तुमचा लहान असेल. रिफ्रॅक्टेड अँगल हा नेहमी लहान असेल, कधी? विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना. येतो का पॉइंट लक्षात? आणि हे जे पॉइंट मी आता सांगितलेला आहे विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना, तो तुमचा PYQ आहे बरं का, नीट लक्षात राहू दे. तो तुमचा PYQ आहे, नीट लक्षात ठेवा. इथे म्हणजेच पुन्हा तुमचे जे प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम आहेत, परावर्तनाचे नियम ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने तुमचे अपवर्तनाचे सुद्धा नियम आहेत, एवढं लक्षात राहू दे. ठीक आहे, मग आता अपवर्तनांक म्हणजे काय ते बघूया. अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय ते आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की अपवर्तित किरण, आता आपण नियम जर बघितले अपवर्तनाचे तर सेम आहेत. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका नेहमी एकाच प्रतलात असेल. काय लिहिलं होतं? आपाती किरण, अपवर्तित किरण आणि हे सगळे एका प्रतलात असतील सांगितलं होतं. आपाती किरण आणि अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतील, हे पण तुम्हाला कळेल डायग्राम वरून, म्हणजे नियम पाठ करायची गरज पडणार नाही. तुम्हाला जर डायग्राम नीट लक्षात राहिली तर त्या गोष्टी
लक्षात राहतील. येस. मग अपवर्तनांक जो आहे तो काय आहे? जेव्हा दोन माध्यम असतात, त्यांमध्ये आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचं जे गुणोत्तर आहे ते प्रत्येक रंगासाठी काय सांगतोय? प्रकाश किती रंगांचा बनलेला असतो? 7. येस. मग दिलेल्या दोन माध्यमांमध्ये आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचं गुणोत्तर ठराविक रंगांसाठी किंवा ठराविक रंगाच्या प्रकाशासाठी नेहमी स्थिर असते. कायम त्या रंगाच्या प्रकाशासाठी त्या दोन माध्यमांमध्ये आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचं जे गुणोत्तर आहे ते नेहमी स्थिर असते. हे नीट लक्षात ठेवायचं. आणि हे जे गुणोत्तर आहे, एका माध्यमाशी दुसऱ्या माध्यमाशी असणारं गुणोत्तर जे आहे त्यालाच म्हणतात पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यालाच आपण काय म्हणतो? अपवर्तनांक असं म्हणतो. त्या दोन माध्यमांचा अपवर्तनांक असं आपण त्याला म्हणतो. येस. येतं लक्षात? पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक असं आपण त्याला म्हणतो. आता बघा, ज्यावेळी आपल्याला ह्या दोन्ही पॉइंट आहेत, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी आणि पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी असणारा अपवर्तनांक जर काढायचा असेल तर सूत्र काय आहे बघा. ज्यावेळी दुसऱ्या माध्यमाचा काय दिलं बघा, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत अपवर्तनांक काढायचा असेल, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत, वाक्यरचना नीट लक्षात ठेवा, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत, पहिल्या माध्यमाशी तुलना करून जर अपवर्तनांक काढायचा असेल तर सूत्र काय आहे? प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील वेग डिवायडेड बाय प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग. काय सांगतोय? प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील वेग डिवायडेड बाय प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग. कधी काढायचंय? दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत तुम्हाला ज्यावेळी अपवर्तनांक काढायचा असतो, या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारून झालेले आहेत. प्रॉब्लेम तुम्हाला विचारलेले आहेत, त्यामुळे लक्षात राहू दे. फॉर्म्युला तुम्हाला या फॉर्म्युलावरती विचारले, त्यालाच आपण म्हणतो स्नेलचं सूत्र. हे जे तुम्हाला दिलंय वाक्यात ते फक्त इथं फॉर्म्युलामध्ये आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? स्नेल्स फॉर्म्युला असं आपण म्हणतो. येस. मग पहिल्या माध्यमाचा, आता इथं वाक्यरचना चेंज आहे. इथं बघताना आपण काय बघितलं? दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत. आता पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या तुलनेत अपवर्तनांक जर काढायचा असेल, पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या तुलनेत अपवर्तनांक काढायचा असेल तर प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग डिवायडेड बाय प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील वेग असं आपण काढतो. आता स्नेलचं सूत्र काय आहे? स्नेलचं सूत्र जे आहे, येस, ते काय आहे? पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी, बघा इथं काय दिलंय, एक या साईडला आहे, दोन इथं आहे, म्हणजे पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक जर काढायचा असेल तर साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. तो नेहमी स्थिर असतो, स्थिरांक, त्यालाच तो अपवर्तनांक आहे असं म्हणतो. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक जर काढायचा असेल, साइन आय बाय साइन आर असं काढावं लागेल. साइन आय म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडेंट. आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन, अपवर्तित कोन आहे, एवढं लक्षात ठेवा. मग अपवर्तनाची आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं कुठली आहेत? दैनंदिन जीवनातली उदाहरणं अपवर्तनाची. अपवर्तनाचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण काय आहे सांगायचं? अपवर्तनाचं दैनंदिन जीवनातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण, जेव्हा आपण एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये, एखाद्या काचेचा ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास घ्या, त्यात पाणी टाका आणि त्याच्या तळाला नाणं सोडा असं एकदम, ठीक आहे.
एखादा कॉइन सोडायचा, तर तो कॉइन काय दिसतो आपल्याला, वरती आल्यासारखा दिसतो, बरोबर आहे, नाणं वरती आल्यासारखं दिसतं. त्याला आपण काय म्हणतो, डेली एक्झाम्पल, डेली रुटीन युसेज मधलं एक्झाम्पल. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, फिजिक्स केमिस्ट्री जे काही आहे ते आपल्या अवतीभोवती असतं, आपल्याला फक्त शोधावं लागतं. आपण तुम्ही जर हे उदाहरण तुम्हाला रिलेट करायचे असतील, अपवर्तनाचे नियम, हे उदाहरण लक्षात ठेवायचे असतील तर आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याला लक्षात ठेवायचं. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही करताना त्या गोष्टी लक्षात ठेवायचा. यस, समजा एखाद्या काचच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही पेन्सिल, पेन, चमचा काही असं ठेवा, काही ठेवा, तुम्हाला काय दिसतं, अर्धा असा तुकडा झालाय आणि तो थोडासा वर उचललाय, म्हणजे पाण्याच्या खालचा जो भाग आहे तो थोडासा वर उचलल्यासारखा दिसेल, बरोबर आहे, पेन्सिलच्या मुख्य भागापासून. त्याला आपण म्हणतो काय, प्रकाशाचं अपवर्तन. हे नीट लक्षात ठेवायचं. प्लस तुम्ही शेकोटी वगैरे पेटवता, बरोबर, होळीच्या वेळी आपण होळी पेटवतो किंवा थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवतो, त्यावेळी आगींच्या ज्वाळाच्या वरती, आगींच्या ज्या ज्वाळा असतात त्याच्यावरती जर नीट बघितलं तुम्ही लक्ष देऊन, तर तुम्हाला त्या ज्वाळांच्या वरचा पलीकडचा भाग थरथरल्यासारखा दिसतो, असा, बरोबर आहे, थरथरल्यासारखा दिसतो. त्याला आपण काय म्हणतो, प्रकाशाचं अपवर्तन. किंवा मृगजळ जे तयार होतं उन्हाळ्यात, आता तर सगळीकडे दिसेल, तुम्ही जर रस्त्याने प्रवास करत असाल, हायवेनी वगैरे, तर तुम्हाला लांब रस्त्यावरती पाणी असल्यासारखं दिसेल आणि रस्त्याला लागून तुम्हाला हवा अशी थरथरताना दिसेल थोडीशी, बरोबर आहे. ते जे मृगजळ आहे ते उदाहरण कशाचं आहे, प्रकाशाचं अपवर्तनाचं उदाहरण आहे. येतं लक्षात. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात राहू दे. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. येतोय का लक्षात पॉइंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, स्थिरांक. एक स्थिर व्हॅल्यू असते, त्याला नाव दिलं असतं कॉन्स्टंट, म्हणजे स्थिर अंक. आता आपण जी ची व्हॅल्यू जी बघितली, बरोबर आहे, गुरुत्व बल, जी ची जी व्हॅल्यू बघितली 6.67 इंटू 10⁻⁻27 वगैरे जी बघितली, तर ते स्थिरांक आहे, तर कॉन्स्टंट आहे, त्याला आपण कॉन्स्टंट वापरतो. कॉन्स्टंट म्हणजे नेहमी करता युनिव्हर्सल, जगात कुठेही जा ती व्हॅल्यू तुम्हाला स्थिरच आहे, त्याला आपण स्थिरांक किंवा कॉन्स्टंट असो म्हणतो. येस, कळतंय. किंवा अवोगॅड्रोज नंबर वगैरे आपण जे म्हणलं, किंवा मोलची जी व्हॅल्यू सांगितली आपण 6.022, बरोबर, त्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या काही गोष्टी ज्या असतात त्या स्थिरांक असतात. जी ची व्हॅल्यू आपण किती पकडतो, 9.8, पृथ्वीचं गुरुत्व बल, बरोबर आहे का, 9.8 व्हॅल्यू पकडतो, सर्वमान्य आहे, ते स्थिरांक आहे तिथला 9.8, बरोबर आहे. याला आपण म्हणतो स्थिरांक. येतं लक्षात. त्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. येतं लक्षात काय आहे. यस सचिन. प्रत्येक रंगाच्या प्रकाशासाठी तो वेगवेगळा आहे. प्रत्येक माध्यमाच्या रंगांसाठी, प्रत्येक माध्यमासाठी प्रत्येक रंगाचा जो कॉन्स्टंट आहे तो वेगवेगळा आहे. तो प्रत्येक रंगानुसार कायमस्वरूपी त्या दोन माध्यमांसाठी स्थिर असतो. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. यस, कळते कॉन्स्टंट काय आहे. येते का पॉइंट. यस, बघा आता महत्वाचा मुद्दा आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर आहे. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात, हे नीट लक्षात ठेवा काय आहे, घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवास करतात. प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जेव्हा प्रकाश किरण प्रवास करतात तेव्हा अपवर्तित कोन जो आहे तुमचा, अपवर्तित कोन आपण काय म्हणलं, अपवर्तित कोन स्तंभिकेपासून काय होईल, घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जाईल. बरोबर आहे. मग अपवर्तित कोन जो आहे
त्या अपवर्तित कोनाशी, आपाती कोनाशी तयार झालेला जो अपवर्तित कोन असतो त्याला आपण म्हणतो क्रांतिक कोन, क्रिटिकल अँगल. काय म्हणतो आपण? क्रिटिकल अँगल असं म्हणतो. कारण तो कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला ही प्रोसेस पुढची कळणार नाही. क्रिटिकल अँगल म्हणजे काय आहे? घन माध्यमातून विरल माध्यमात आपाती कोन जाताना अपवर्तित किरण स्तंभिकेपासून दूर ढकलला जातो आणि त्या आपाती कोनाशी तयार झालेला जो अपवर्तित कोन असतो त्याला आपण म्हणतो क्रांतिक कोन, क्रिटिकल अँगल. आणि जेव्हा तो क्रांतिक कोन किंवा आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असतो, काय म्हणतोय मी? जेव्हा आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असतो तेव्हा ती किरणे जी आहेत, अपवर्तित किरणे, मूळ माध्यमात पुन्हा प्रवेश करतात. मूळ माध्यमात पुन्हा प्रवेश करतात. त्यांनाच काय म्हणतात आपण? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, संपूर्ण आंतरिक परावर्तन. उदाहरण समजून सांगायचं असेल तर हा एक पाण्याचा थेंब आहे समजून चला. हा एक पाण्याचा थेंब आहे असं समजून चला. येस, बघा कन्सेप्ट सांगतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथून सूर्यप्रकाशाचा किरण येतोय, सूर्यप्रकाशाचा किरण इथून येतोय, बरोबर? इथून सूर्यप्रकाशाचा किरण येतोय, तो खाली असा पडतोय, बरोबर? तो असा खाली जातोय. इथून तुम्ही बघताय काहीतरी अँगल वरून, बरोबर आहे? इथून आपण बघतोय इकडं. येस, कळतंय का? बघा इथून तुम्हाला कळतंय का? बघा. म्हणजेच तुमचा इथे एक अँगल चेंज झालेला आहे. इथं आल्यानंतर इथून जो अँगल चेंज होऊन पुन्हा येईल, म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमात ज्यावेळी प्रकाश किरण प्रवास करेल तेव्हा जर क्रांतिक कोन कुठं तयार झालेला आहे? इथं तयार झालेला आहे, बरोबर? मग हा जो क्रांतिक कोन आहे तो अपवर्तित कोनापेक्षा जर कमी असेल, म्हणजे आपाती कोन, हा जो आपाती कोन आहे तो जर या क्रांतिक कोनापेक्षा थोडा मोठा असेल तर प्रकाश किरणे पुन्हा कुठे येतात? मूळ माध्यमात प्रवेश करतात, बरोबर आहे? मूळ माध्यमात प्रवेश करतात. त्याला आपण काय म्हणतो? संपूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात? बघा त्याला आपण काय म्हणतो? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं आपण म्हणतो. याचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय आहे? इंद्रधनुष्य, बरोबर आहे का? हा, बरोबर. येस, विरल म्हणजे काय म्हणतात त्याला? रेअरर मीडियम. रेअरर मीडियम, विरल म्हणजे रेअरर मीडियम, जिथं कण जवळ जवळ नाही आहेत, लांब लांब आहेत, त्याला म्हणायचं विरल माध्यम, रेअरर मीडियम. येस, लक्षात ठेवा. विरल माध्यम मगाशी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते. विरल माध्यम म्हणजे काय? रेअरर मीडियम जे आहे, जिथं कण, हवेतील कण एकमेकांपासून थोडे लांब असतात, त्याला म्हणतात विरल माध्यम. प्रकाश किरणांच्या प्रवासासाठी अडथळा कमी निर्माण करतात, बरोबर? त्याला आपण म्हणतो विरल म्हणजेच रेअरर मीडियम असं म्हणतो. आणि जो घन माध्यम आहे त्याला आपण डेन्सर मीडियम म्हणतो. काय म्हणतो? डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम मध्ये प्रकाश किरणांच्या प्रवासाला अडथळा रेअरर मीडियम पेक्षा जास्त प्रमाणात होतो. येतं लक्षात? विरल म्हणजे काय? रेअरर मीडियम, जिथं कण जे आहेत ते जवळ जवळ येत नाहीत, थोडेसे लांब लांब असतात, त्याला आपण म्हणतो विरल माध्यम, रेअरर मीडियम. यस, बघा आता तर काय सांगितलेलं आहे? संपूर्ण, आता एक पॉइंट लक्षात ठेवायचं, हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचं, कारण इथं आतापर्यंत क्वेश्चन फ्रेम झालेला नाही. इथं आतापर्यंत क्वेश्चन फ्रेम झालेला नाही. जर कन्सेप्ट विचारायचा असेल, आता इथून पुढे आयोगाला जर कन्सेप्ट विचारायचा असेल तर आयोग इथं प्रश्न विचारेल. आयोग काय करेल? तिथं प्रश्न विचारेल. त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. यस, बघा काय सांगितलं आहे? संपूर्ण आंतरिक परावर्तन प्रक्रियेसाठी प्रकाश किरणांचे घन माध्यमातून विरल माध्यमात काय होणे आवश्यक आहे? अपवर्तन होणे आवश्यक आहे. घन माध्यमातून विरल माध्यमात अपवर्तन होणे आवश्यक आहे पहिल्यांदा. आणि आपाती कोनाचे माप क्रांतिक कोनापेक्षा थोडे जास्त असावे लागते. आपाती कोनाचे माप क्रांतिक कोनापेक्षा थोडेसे
जास्त असावे लागते. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्लाइटली ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. घेते? अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्लाइटली ग्रेटर दॅन अँगल ऑफ क्रिटिकल अँगल. येस, कळतंय तुम्हाला? हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा, हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. जर कन्सेप्ट विचारायचा असेल, इथून पुढे जर विचारायचं असेल तर आयोग इथं नक्की विचारेल तुम्हाला. यस, आयोग तिथे तुम्हाला नक्की विचारेल क्वेश्चन, ते लक्षात ठेवा. येतो लक्षात भाग? यस. आता इथं तुम्हाला उदाहरण काय आहे संपूर्ण आंतरिक परावर्तनाचं? तुमचं इंद्रधनुष्य. बरोबर, इंद्रधनुष्य जे तयार होतं पाण्याच्या थेंबामध्ये पूर्ण प्रोसेस तयार होऊन संपूर्ण आंतरिक परावर्तन होते आणि त्यामुळे इंद्रधनुष्य तयार होते. आता इंद्रधनुष्याचे काही प्रकार आहेत. प्रायमरी इंद्रधनुष्य आहे, द्वितीयक इंद्रधनुष्य आहे. ते तुम्हाला मी कधी सांगेन? हा पॉइंट समजल्यानंतर. डिस्पर्शन ऑफ लाईट ज्यावेळी सांगेन, प्रकाशाचं अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट जेव्हा सांगेन त्यावेळी तुम्हाला ते मुद्दे सांगेन. ठीक आहे, त्यामुळं लक्षात ठेवा. प्रकाशाचं अपस्करण, अपस्करण काय आहे? डिस्पर्शन ऑफ लाईट आहे. बरोबर आहे. मग एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरणाचे त्याच्या घटक रंगात पृथक्करण होते. घटक रंगात पृथक्करण म्हणजे काय? समजा इथे एक काच आहे, इथे एक काच आहे असं पकडा, आणि इथं जर प्रकाश किरण येत असेल, तिथं जर प्रकाश किरण येत असेल आणि जर त्याच्यापासून आपल्याला 7 रंग मिळत असतील, प्रकाशाचे मूळ घटक किती आहेत? 7. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. अशा 7 रंगात जर प्रकाश किरण आपल्याला पुन्हा बाहेर पडताना दिसत असेल किंवा असे रंग दिसत असतील तर त्याला आपण म्हणतो प्रकाशाचं अपस्करण. त्याच्या मूळ रंगात किंवा घटक रंगात पृथक्करण होणे. पृथक्करण म्हणजे वेगवेगळं प्रकाश आपल्याला दिसणे. एक इथून येताना एक सिंगल रे येतोय, या काचेवरती पडल्यानंतर आपल्याला किंवा या पृष्ठभागावरती पडल्यानंतर आपल्याला त्याचे 7 रंग दिसत आहेत. बरोबर, म्हणजे प्रकाश हा 7 रंगांचा बनलेला असतो असं न्यूटननी सांगितलेलं आहे. म्हणून हे त्याचे घटक रंगात पृथक्करण झालं, म्हणजे काय? वेगवेगळे झाले. याचं लक्षात? त्यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचं अपस्करण असं आपण म्हणतो. आणि ज्या पदार्थात प्रकाशाचा वेग, ज्या पदार्थात काय सांगितलं आपण? विशिष्ट पारदर्शक माध्यमाची आवश्यकता असते. बरोबर आहे. हा, आपण काय सांगितलं? हे माध्यम आहे ना, विशिष्ट माध्यम प्रत्येक ठिकाणी होईल का? नाही, काहीतरी त्याला मेकॅनिझम असेल ना. 7 तुम्ही मला प्रकाश किरण असे दिसत का? नाही. पाण्यात तुम्हाला पडल्यानंतर इंद्रधनुष्य जे दिसतं ते काय आहे? प्रकाश तुमचं 7 घटकात पृथक्करण झालेलं आहे. किंवा तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे बघता बघा, असं प्रकाश किरण येतो, परत 7 तुम्हाला हे दिसत. जुन्या काळातले पिक्चर दिसायचे, आजूबाजूला असे जास्त इमेजेस दिसायचे आणि त्यात तुम्हाला 7 रंग असल्यासारखे दिसायचे असे. बरोबर, त्याला आपण म्हणतो प्रकाशाचं अपस्करण. बरोबर आहे. हे 7 मूलभूत घटकात त्याचं पृथक्करण होतं. आणि ज्या पदार्थात प्रकाशाचा वेग त्याच्या तरंग लांबीनुसार, तरंग लांबी म्हणजे काय? वेव्हलेंथ. ज्या पदार्थामध्ये प्रकाशाचा वेग तरंग लांबीनुसार बदलतो तो पदार्थ अपस्करणासाठी कारणीभूत असतो. म्हणजे ज्या पदार्थात प्रकाशाचा वेग, तरंग लांबी त्याची बदलली, तरंग लांबी बदललं की प्रकाशाचा वेग जर बदलत असेल तर त्या पदार्थामध्ये प्रकाशाचं अपस्करण घडून येते. प्रकाशाचं अपस्करण घडून येते. म्हणजे प्रकाशाचं अपस्करण होण्यासाठी काय आहे? त्या पदार्थामध्ये तरंगलांबी बदलणं गरजेचं आहे. प्रकाश ज्यावेळी त्या पदार्थात जाईल किंवा पृष्ठभागावर जाईल त्या पदार्थामध्ये त्याची तरंगलांबी बदलणे गरजेचं आहे. तर तुम्हाला प्रकाशाचं अपस्करण दिसेल. प्रकाशाचं अपस्करण दिसेल. येते का लक्षात? ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतो. आता प्रकाशाचं अपस्करण जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी कसं ठेवणार आहे तुम्ही? तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? विब ग्योर हे लक्षात ठेवायचं.
आहेत का 7 रंग बघा. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रे, येलो, ऑरेंज, रेड. जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि तांबडा. जापानी ही पिनाता हे लक्षात ठेवायचं आहे, किंवा उलट जरी लक्षात ठेवलं तानापी ही निपाजा. तुमची चॉईस आहे कसं लक्षात ठेवायचं. हा विबग्योर जर लक्षात ठेवला तर तुम्हाला ते सोपं जाईल. विबग्योर विबग्योर जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सोपं जाईल लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. येते का लक्षात बघा. आता आपण काय सांगितलेलं आहे मगाशी वाक्य. अपस्करणासाठी तरंग लांबी बदल होणे गरजेचे आहे. बरोबर आहे. येस. मग तरंग लांबी सगळ्यात जास्त कोणाची असते. तुम्हाला तरंग लांबी जी आहे, वेव्हलेंथ जी आहे, ती सर्वात जास्त कुठल्या रंगाची असते. तुम्हाला वारंवार क्वेश्चन आहे. रिपीटेड पीवायक्यू आहे. विबग्योरचा पीवायक्यू तुम्हाला भरपूर वेळा रिपीटेड आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे लक्षात ठेवायचं. तरंग लांबी जी आहे बघा, इथून इकडे जाताना, जांभळ्याकडून तांबड्याकडे जाताना, कमीकडून तिकडे जाताना वाढत जाते. जांभळ्याकडून तांबड्याकडे जाताना वाढत जाते तरंग लांबी. यस. म्हणजे जांभळ्या रंगाची तरंग लांबी ही सर्वात कमी असते, आणि तरंग लांबी जर कमी असेल तर वारंवारता काय असते, जास्त असते. तरंग लांबी कमी असेल तर वारंवारता कशी असते, जास्त असते. बरोबर आहे का. वारंवारता जास्त. तरंग लांबी जांभळ्या रंगाची कमी असते आणि वारंवारता जास्त असते. यस. त्यामुळं लक्षात ठेवायचं, तरंग लांबी नेहमी वारंवारतेच्या व्यस्तानुपाती असते. तरंग लांबी वारंवारतेच्या व्यस्तानुपाती असते. म्हणून तरंग लांबी जांभळ्या रंगाकडून तांबड्या रंगाकडे वाढत जाते आणि वारंवारता जांभळ्या रंगाकडून तांबड्या रंगाकडे कमी होत जाते. लक्षात ठेवायचं आहे. व्हाईस वर्सा आहे, बुलेट फॉर्म आहे. लक्षात ठेवा. तो मुद्दा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. येते का लक्षात बघा. तरंग लांबी काय आहे, इथं कमी आहे. जांभळ्याकडून तांबड्याकडे तरंग लांबी वाढत जाते आणि तांबड्याकडून जांभळ्याकडे तरंग लांबी कमी होत जाते. हा पॉइंट लक्षात येतोय का. हा पॉइंट लक्षात येतोय का. यस. मग आता हे जे आहेत हे कशाचे रंग आहेत, आपले इंद्रधनुष्याचे रंग आहेत. बरोबर. मग इंद्रधनुष्याचे सुद्धा 2 प्रकार आपल्याला खास करून बघायचे आहेत. 2 इंद्रधनुष्याचे प्रकार बघायचे आहेत. तुमच्या इंद्रधनुष्याच्या प्रकारामध्ये काय आहे बघा. प्राथमिक इंद्रधनुष्य जे आहे, प्रायमरी रेनबो, प्राथमिक इंद्रधनुष्य जे आहे त्यामध्ये तुमच्या ज्या प्रोसेस होतात, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन जे आहे त्या किती वेळा होतात त्यानुसार त्यांचा रंग कोणत्या डिग्रीला किती असेल हा बदल आहे. किती वेळा अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन होईल त्याच्यानुसार इंद्रधनुष्याचे हे प्रकार पडतात. प्राथमिक इंद्रधनुष्य जे आहे ते प्रायमरी रेनबो ज्याला आपण म्हणतो, त्यात काय होतं, एकदा काय होतं, एकदा आंतरिक परावर्तन होतं. आंतरिक परावर्तन एकदा होतं आणि 2 वेळा अपवर्तन होते. प्राथमिक इंद्रधनुष्यात काय होते बघा. इथं प्राथमिक इंद्रधनुष्यात काय होतं, इथं एकदा आंतरिक परावर्तन, एक आंतरिक परावर्तन आणि 2 काय होतं, अपवर्तन होत. 2 वेळा अपवर्तन होत. ज्यावेळी द्वितीयक इंद्रधनुष्य असेल, द्वितीयक इंद्रधनुष्य असेल त्यामध्ये आपाती किरणाचं काय होतं, 2 वेळा आंतरिक परावर्तन होतं आणि 2 वेळा
अपवर्तन होतं. हा पॉइंट नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, हा पॉइंट नीट लक्षात ठेवा बरं का. आयोगाने अजूनपर्यंत इथं प्रश्न विचारलेला नाहीये. जर कन्सेप्ट वरती आयोग घुसलं, आयोगाने आतापर्यंत विचारून झाले की इंद्रधनुष्य कशाचं उदाहरण आहे, कोणत्या कोणत्या क्रिया त्यात घडतात, हे विचारून झालेलं आहे, भरपूर वेळा रिपीट झालेलं. आता जर कन्सेप्ट मध्ये जायचं असेल तर आयोग इथे येईल. ठीक आहे, नेक्स्ट एक्सपेक्टेड पॉइंट कुठला असेल आयोगाचा प्रश्न विचारायचा रेनबोच्या संदर्भात, तर हा असेल. त्यामुळे लक्षात ठेवायचा, प्रायमरी रेनबो जो आहे, प्राथमिक इंद्रधनुष्य, त्यामध्ये काय आहे, आपातकिरणाचं एकदा आंतरिक परावर्तन होईल आणि 2 वेळा अपवर्तन होईल. यस. आणि जर तुम्ही तुमचा क्षितिजापासून, म्हणजे क्षितिज म्हणजे काय, तुम्ही जिथपर्यंत बघता, जिथं आकाश टेकलेलं दिसतं अशा ठिकाणी म्हणायचं क्षितिज, तिथून जर तुमचा अँगल, तुमचा बघण्याचा अँगल जो आहे डोळ्यांचा, तो जर 41 डिग्री असेल क्षितिजापासून, तर पहिल्यांदा तुम्हाला कुठला रंग दिसतो, जांभळा. आणि 43 डिग्रीवर कुठला दिसतो, लाल. म्हणजे जांभळा रंग खाली दिसेल आणि लाल रंग वरती दिसेल. म्हणजे हा क्रम खालून वर असेल. जांभळा म्हणजे VIB, जांभळा असेल व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड. हा क्रम तुमचा खालून वरती असेल. क्षितिजापासूनचा अँगल तुमचा 41 डिग्री असेल तर तिथं तुम्हाला जांभळा दिसेल, आणि 43 डिग्री असेल तर लाल रंग दिसेल तुम्हाला. कधी, प्रायमरी रेनबो मध्ये, प्राथमिक इंद्रधनुष्यामध्ये. यस. द्वितीयक इंद्रधनुष्यामध्ये काय होतंय, 2 वेळा आपलं आंतरिक परावर्तन होतं आणि 2 वेळा अपवर्तन होत. बरोबर आहे, 2 वेळा अपवर्तन होतं. आता यामध्ये चेंज काय होतो, जेव्हा तुम्ही क्षितिजापासून तुमच्या डोळ्यांचा अँगल हा 51 डिग्री असतो. इथं किती दिलं होतं, 41. इथं किती दिलंय, 51 डिग्री. तर आपल्याला कोणता रंग दिसतो, लाल. इथं कोणता दिसलाय, जांभळा 41 डिग्रीला. येतं का लक्षात, बघा इथं कोणता दिसलाय, लाल. आणि 53 डिग्रीला कोणता दिसेल, जांभळा. म्हणजेच या इंद्रधनुष्याचे रंग इकडून इकडे दिसायला चालू होतील, खालून वर. पहिल्यांदा लाल दिसेल आणि सगळ्यात वरती जांभळा दिसेल तुम्हाला बाहेरच्या बाजूला. यस, कळतंय. हा रंगातला फरक तुम्हाला जाणवेल ज्यावेळी तुम्ही त्या पद्धतीनं बघाल. येते लक्षात इथपर्यंत, हे नीट लक्षात ठेवा. एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल, जर आयोग इथं घुसलं तर, इंद्रधनुष्यामध्ये परत आयोगाचा क्वेश्चन आला तर आयोग इथं विचारेल, नाही तर नाही. येस, बघा काय सांगितलं आपण, तरंग लांबी कशी आहे, जांभळ्याची कमी आहे, लालची जास्त आहे, इकडून इकडे वाढत जाते, वारंवारता इकडून इकडे कमी होत जाते. लक्षात राहील. यस, एक लक्षात ठेवा, बाकीचं ऑटोमॅटिक लक्षात राहतं. मग प्रकाशाचे विकिरण, इथं विकिरण पाहिजे, ची किरण झालं, प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट, म्हणजे प्रकाश हवेमध्ये कणांवरती पडून विखुरणे, प्रकाश विखुरणे ज्याला आपण म्हणतो, तो आहे प्रकाशाचं विकिरण असं आपण त्याला म्हणतो. प्रकाशाचं विखुरणे त्याला आपण म्हणतो प्रकाशाचं विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. मग ज्या प्रकाश किरणाची तरंगलांबी सर्वात कमी असते, ज्या प्रकाश किरणाची तरंगलांबी सर्वात कमी असते त्याचं विकिरण सर्वात जास्त असतं. तरंगलांबी कशाची कमी आहे, व्हायलेट, म्हणून विकिरण जास्त कशा असेल, जांभळा किंवा निळ्या रंगाचं जास्त असेल असं म्हणतात. आणि ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी आहे, सर्वात तरंगलांबी काय झाली, सर्वात तरंगलांबी जास्त आहे त्याचं विकिरण सर्वात कमी असेल. हा आयोगाने विचारून झालेला आहे प्रश्न, PYQ भरपूर वेळा विचारलेला आहे. नीट लक्षात ठेवा, प्रकाशाच्या विकिरणाच्या संदर्भात ज्या प्रकाश किरणाची तरंगलांबी सर्वात कमी असते त्याचं विकिरण सर्वात जास्त होतं, आणि ज्या प्रकाश किरणाची तरंगलांबी सर्वात जास्त असते त्याचं विकिरण सर्वात कमी होतं. जर कन्फ्युजन करायचं असेल तर मी काय करेन, या तरंगलांबीच्या जागी फक्त वारंवारता शब्द चेंज करेन. म्हणजे जर तरंगलांबी सर्वात कमी म्हणजे वारंवारता काय असेल, सर्वात जास्त असेल, मग मी वाक्य असं देईन डायरेक्ट, प्रकाशाच्या ज्या रंगाची वारंवारता सर्वात जास्त असते त्याचे विकिरण सर्वात जास्त असते. बरोबर आहे का. यस, आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजे, तरंगलांबी आणि वारंवारता हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात आहेत. ज्याची तरंगलांबी सर्वात कमी त्याची वारंवारता सर्वात जास्त असते. हे नीट लक्षात आलं पाहिजे आपल्या. म्हणजे जरी शब्द बदलला एखादा
तरी आपलं गणित जे आहे किंवा आपला जो क्वेश्चन आहे तो चुकणार नाही, ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं. येते का लक्षात? याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. यस. मग आहे हा एक छोटासा पॉइंट आहे, एवढी स्लाइड आहे. ठीक आहे. यस. काय आहे? रामन इफेक्ट. ठीक आहे. रामन इफेक्ट भारतीय शास्त्रज्ञ आहेत सी.व्ही. रामन, बरोबर आहे. त्यांनी मांडलेला मुद्दा आहे. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 हा कधी मांडलेला आहे? 28 फेब्रुवारीला त्यांनी रामन इफेक्ट मांडलेला आहे. त्यांच्या लक्षात असं आलं की आकाशामध्ये निळा रंग सगळीकडे दिसतोय आणि पाण्यामध्ये सुद्धा निळा रंग सगळीकडे दिसतोय. मग त्यांचा जो इफेक्ट आहे तो कशाशी संदर्भात आहे? आता बघा मी काय सांगतोय. त्यांचा जो इफेक्ट आहे, रामन इफेक्ट, हा कोणत्या वस्तूंसाठी निगडीत आहे किंवा कणांसाठी? अस्थितीस्थापक किंवा अप्रत्यास्थ म्हणजे इन इलास्टिक कोलिजन. इन इलास्टिक कोलिजनच्या संदर्भात रामन इफेक्ट वर्क करतो. आणि जिथं रेले इफेक्ट आहे, रेले इफेक्ट, तो कशाच्या संदर्भात काम करतो? इलास्टिक कोलिजनच्या संदर्भात रेले इफेक्ट काम करतो. काय सांगतोय? हा रेले इफेक्ट जो आहे ना, हा रेले इफेक्ट तुम्हाला सायन्स अँड टेक मध्ये रिमोट सेन्सिंग जे आहे मेन्सला, तिथं पुन्हा बघायला मिळणार आहे. रेले इफेक्ट सायन्स अँड टेक मध्ये तुम्हाला रिमोट सेन्सिंग मध्ये पुन्हा बघायला मिळणार आहे. ठीक आहे. रामन इफेक्ट कशाच्या संदर्भात आहे? इन इलास्टिक कोलिजन. एवढं लक्षात ठेवायचं. अस्थितीस्थापक किंवा अप्रत्यास्थ आदळणे. आता ही वाक्य लक्षात राहणार नाहीत मराठीतली. हे शब्द मराठीतले आपल्या बोली भाषेत नेहमी येत नाहीत, ती लक्षात राहत नाहीत. म्हणून लक्षात काय ठेवायचं? इन इलास्टिक कोलिजन. रामन इफेक्ट कशाच्या संदर्भात आहे? इन इलास्टिक कोलिजन. रेले इफेक्ट कशाच्या संदर्भात आहे? आपलं इलास्टिक कोलिजनच्या संदर्भात आहे. दोन्हींची वाक्यरचना सगळीच्या सगळी सेम आहे, फक्त एका शब्दात फरक आहे. एका शब्दात फरक आहे. जर एक पॉइंट तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला दुसरा पॉइंट ऑटोमॅटिक कळेल. ठीक आहे. बरं, काय सांगितलं आहे? जेव्हा प्रकाश किरणांचे किंवा फोटॉन्स कणांचे वातावरणातील अणु किंवा धुली कणांवरती आदळलं जातं, अणूंवरती किंवा रेणूंवरचं एकमेकांवरती आदळलं जातं, तेव्हा त्यातून विकिरण म्हणजे स्कॅटरिंग घडून येते. बरोबर आहे. विखुरतं, प्रकाश विखुरला जातो, तेव्हा विकिरण झालेला म्हणजे ज्यांचं स्कॅटरिंग होणार आहे, ज्या फोटॉन्स विखुरले जाणार आहेत, ज्यांचं स्कॅटरिंग होईल त्या फोटॉनमध्ये कणांमध्ये असलेली ऊर्जा, काय सांगितलं यांनी? ऊर्जा आणि त्यांची तरंगलांबी आणि वारंवारता ही काय होते? बघा, इतकी नसते. काय सांगितलेलं आहे? इतकी नसते. कधी? ओरिजिनल कणांच्या म्हणजे जे मूळ कण आहेत ते आदळताना त्यांची तरंगलांबी आणि वारंवारता जी असते ती त्यांच्या विखुरल्यानंतर, ते कण आदळल्यानंतर जेव्हा विखुरतात, विखुरल्यानंतर त्यांची तरंगलांबी आणि वारंवारता, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जी असेल ती दोन्ही समान नसते, ती बदललेली असते. ती काय असते? बदललेली असते. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हणतात? फोटॉन्स आणि माध्यमातल्या असणाऱ्या कणांचं इनइलास्टिक कोलिजन असं म्हणतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे? आदळण्यापूर्वी फोटॉन्स कणांची माध्यमांच्या कणांवरती आदळण्यापूर्वी प्रकाश किरणांमध्ये असणाऱ्या फोटॉन्सची जी तरंग लांबी आणि वारंवारता असते ती विकिरण झाल्यानंतर म्हणजे विखुरल्यानंतर जी तरंग लांबी आणि वारंवारता असेल, विखुरल्यानंतर जी वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी असेल ती बदललेली असते. ती ओरिजिनल पहिल्यांदा आदळण्यापूर्वी जेवढी असते तेवढी नसते असं सांगितलेलं आहे. आणि त्यालाच त्यांनी काय सांगितलेलं आहे? फोटॉन्स माध्यमातील कणांवरती असणारं इन इलास्टिक कोलिजन असं सांगितलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवायचं. इन इलास्टिक कोलिजन सांगितलेलं आहे. येस. मग रामन इफेक्टचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्यासाठी काय आहे? रामन इफेक्टचा उपयोग आपण कुठे करतो? रेणूंमध्ये असणारं जे फोर्स आहे, रेणूंमध्ये एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी जो फोर्स आहे तो आणि त्या बंधांची लांबी, जो बॉन्ड असतो केमिकल बॉन्ड,
त्याची लेंथ मोजण्यासाठी रामन इफेक्टचा उपयोग आपण करतो. रामन इफेक्टचा उपयोग कुठे करतो? बॉन्ड एनर्जी किती आहे ती मोजण्यासाठी आणि बॉन्ड लेंथ किती आहे ती मोजण्यासाठी आपण रामन इफेक्टचा उपयोग करतो. ठीक आहे, तुम्हाला याचा उपयोग विचारणार नाहीत रामन इफेक्टचा याचा. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं, रामन इफेक्ट कुठे घडून येतो? फोटॉन्सच्या इनइलास्टिक कोलिजन मध्ये. फोटॉन्सच्या इनइलास्टिक कोलिजन मध्ये रामन इफेक्ट घडून येतो. एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे काय आहे कन्सेप्ट, काय आहे लक्षात ठेवा. इनइलास्टिक कोलिजनचा, जेव्हा प्रकाश किरण एखाद्या माध्यमातील कणांवरती आढळतात. प्रकाश किरण म्हणजे काय? फोटॉन्स, बरोबर आहे. म्हणजे त्या फोटॉन्सची असणारी तरंग लांबी आणि वारंवारता, ज्यावेळी प्रकाश किरण त्या माध्यमातील कणांवर आढळणार असतात त्यावेळी अस्तित्वात असणारी तरंग लांबी आणि वारंवारता ही फोटॉन्स त्या कणांवर आढळल्यानंतर जेव्हा त्यांचं स्कॅटरिंग होतं, ते पदार्थ विखुरतात कण, त्यावेळी असणारी त्या कणांची, विखुरलेल्या कणांची तरंग लांबी आणि वारंवारता ही नेहमी बदललेली असते, समान नसते आधी इतकी. त्यालाच म्हणतात फोटॉन्स आणि त्या माध्यमातील कणांचं इनइलास्टिक कोलिजन. आणि रेलेनं काय सांगितलेलं? रेलेनं असं सांगितलेलं आहे की तरंग लांबी, यांनी काय सांगितलं? तरंग लांबी आणि वारंवारता बदलते. रेलेने काय सांगितलं? तरंग लांबी आणि वारंवारता बदलत नाही. त्यांनी काय सांगितलं? तरंग लांबी आणि वारंवारता काही कणांमध्ये बदलत नाही. आणि त्यालाच काय म्हणतात? इलास्टिक कोलिजन. त्याला म्हणतो आपण इलास्टिक कोलिजन असं आपण म्हणतो. येतं का लक्षात हा पॉइंट? येस येस. आता आज आपलं काय झालेलं आहे? प्रकाशचा जो कोर पॉइंट आहे, प्रकाश कोर जो भाग आहे, मेन कन्सेप्ट ते झालेले आहेत. आता उद्या काय करायचं आपल्याला? आरसे भिंग आणि मानवी डोळा हे उद्या आपल्याला संपवायचं. आरसे भिंग आणि मानवी डोळा हे संपवून आपण केमिस्ट्री स्टार्ट करणार आहोत. केमिस्ट्री पण स्टार्ट करणार. आरसे भिंग मानवी डोळा संपलं आणि आपल्याजवळ वेळ उरला तर आपण लगेच केमिस्ट्रीला चालू करणार आहोत. फिजिक्स आपलं संपलेलं आहे आणि फिजिक्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत फिजिक्सचे जे काही एक्झाम्पल आलेले आहेत परीक्षेमध्ये वगैरे, ते कसे सॉल्व्ह करायचे. जर आपला पूर्ण सायन्सचा सिलेबस संपून आपल्याला एखाद दुसरं लेक्चर एक्स्ट्रा मिळत असेल तर त्यावेळी आपण ते प्रॉब्लेम्स तिथं घेणार आहोत, जर आपल्याला टाइम मिळाला तर. ठीक आहे, पण आता कन्सेप्ट वरून तुम्ही या गोष्टी सगळ्या समजून घ्या. ठीक आहे, उद्या आपण काय करायचं आहे? आरसे भिंग आणि मानवी डोळा ह्या गोष्टी कंप्लीट करून केमिस्ट्रीला आपण उद्या स्टार्ट करणार आहोत. भेटूयात उद्या सेम टायमिंगला याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.